पण इकडे एक उद्योजक समजा त्याची समजा एखादी काय म्हणतात ना आटा मिल असू द्या, आणि तो 25 लोकांना रोजगार देतोय, तर त्याला ते गाव तो जिथं राहतो तो परिसर एक गुलाबाचं फुल कधी देणार नाही. म्हणजे आपल्या देशामध्ये उद्योजक हा नफेखोर आणि चोर आहे. भारत आपला आपला देश उद्योगधंद्यामध्ये कमी पडतो. म्हणजे जे काही विकसित देश आहेत ते उद्योगधंद्यामध्ये पुढे गेलेत म्हणून त्यांचा जीडीपी म्हणा किंवा त्यांचा अर्थगगन म्हणा ते पुढे गेलेले. उद्योजक व्हायचं स्वप्न पाहिलं आणि ते यशस्वी झाले नाही. त्यांची चुका होतील, त्यांच्याकडून चुका झालेल्या असतील, पण त्या चुकांमध्ये तुम्हाला आनंद आहे ना समाज म्हणून, तुम्हाला त्याचं दुःख वाटतं का? एक IPS निलंबित झाला तर तुम्हाला जेवढं दुःख आहे तेवढा एक उद्योग बंद पडला त्याचं दुःख नाही तुम्हाला. याच्यामध्ये एक ओळ मला ती नेहमी प्रकर्षाने आठवते की कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती. म्हणजे ते सगळ्यांना लागू होतं. आपण आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत आपण कार्यरत व्हायला हवं, कार्यमग्न व्हायला हवं. आणि मग आपण नेहमी आता अधूनमधून म्हणत असतो मला विश्रांती मिळत नाही, तर ती खरी विश्रांती ही मृत्यूच आहे. हे जे वास्तव आहे उद्योगाच्या बाबतीत हे प्रकर्षाने आपल्याला मांडावं लागेल. आपली पोर उद्योजक म्हणून घडली पाहिजे. आज समाज म्हणून, सरकार म्हणून किंवा शिक्षण संस्था म्हणून एकूणच टोटल जी काही आपली व्यवस्था आहे या सगळ्यांना मर्यादा आहेत ना. आपले उद्योजक घडवणारं बाकी सगळं घडवणारं विद्यापीठ आहे तुमच्याकडे. संत साहित्याचं विद्यापीठ आहे, योगाचं विद्यापीठ आहे, आरोग्याचं विद्यापीठ आहे, पण तुम्हाला उद्योजक घडवायसाठी कोणतं विद्यापीठ आहे तुमच्याकडे? पाय आहे. बरोबर. आणि मग ते माझं म्हणजे अगदी मनातलं एकदम तो महत्वाचा कप्पा तो मी इतक्या समरसतेने लिहिला होता आणि तितक्याच समरसतेने त्यांनी त्याला शब्दरूप दिलं. तुमच्या भावना त्याच्यात होत्या. हा, म्हणजे इतकं छान वाचन मूल्य त्या SSY चा विशाल साधक आहे त्याच्यामध्ये आलं, ते मला खरोखर विकास अंतरेंसाठी कौतुक वाटतं. हॅलो फ्रेंड्स, सॉलिड बातच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आज सॉलिड गप्पा मारण्यासाठी आपल्याला दोन पाहुणे लाभले आहेत. दरवेळी आपण एकाच पाहुण्याशी गप्पा मारतो, आज आपल्याला 2 पाहुणे मिळाले. या 2 पाहुण्यांमधील एक पाहुणा आहे लेखक आणि दुसरा आहे त्याचा चरित्र नायक, म्हणजे त्याच्या पुस्तकातला चरित्र नायक. जे पहिले पाहुणे आहेत ते आहेत विकास आंत्रे, जे स्वतः लेखक आहेत, पत्रकार आहे आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते माझे मित्र आहेत. गेल्या अनेक वर्षापासून आमची चांगली मैत्री आहे. असे विकास आंत्रे हे स्वतः गेल्या 20 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात आहे आणि त्यांची आतापर्यंत 5 पुस्तके आली आहेत. पहिलं पुस्तक आहे झेंडूची फुले, जे कथासंग्रह होतं. दुसरं पुस्तक अण्णा हजारेंच्या जीवनावर बेतलेलं मी अण्णा नावाचं पुस्तक होतं. त्यांचं तिसरं पुस्तक होतं समाजातील असे घटक जे समाजासाठी काम करतात पण ते उजेडात येत नाही, अशा अंधारातल्या दिव्यांना उजेडात आणण्यासाठी त्याने अंधारातील दिवे हे पुस्तक लिहिलं. चौथं पुस्तक अकोले येथील विठ्ठल पाडेकर यांचं कॅन्डीमॅन. आणि जे 5वं पुस्तक नुकतंच 2 दिवसापूर्वी प्रकाशित झालं ते आहे उद्योजक किशोर निर्मळ आणि त्यांच्या फॅमिलीवर लिहिलेलं एक चरित्र पुस्तक आहे, त्याचं नाव आहे पाथफाइंडर. आणि हेच किशोर निर्मळ जे त्यांच्या 5व्या पुस्तकाचे चरित्र नायक आहेत, ते आज आपल्याला दुसरे पाहुणे म्हणून लाभले आहेत. किशोर निर्मळ हे स्वतः उद्योजक आहेत. गेल्या 2 वर्षांपासून RSSचं काम करतात. अहिल्यानगरचे जिल्हा संघचालक आहेत आणि सतत समाजात राहणारे आणि समाजसेवा करणारे एक मोठे समाजसेवक देखील आहेत. असे 2 पाहुणे आज आपल्याला लाभलेले आहेत, तर त्यांचं स्वागत करूयात सॉलिड गप्पांमध्ये. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. आंत्रे सर आणि विकास सर आणि निर्मळ सर, तुमच्या दोघांचं स्वागत आहे. ते सर म्हणून लाजू नका, विकासच म्हणा. नक्कीच. विकास माझा मित्र असल्यामुळे तो आग्रह करतो की सर म्हणू नका. ठीक आहे, हरकत नाही. तर विकास, कसं वाटतंय तुला? म्हणजे फार दडपण वगैरे घेऊ नकोस, तू माझ्यासमोर बसल्यामुळे कदाचित तुला बोलायचं दडपण येईल. तसं दडपण नाही घेता बिंदास मनमोकळे गप्पा मार. कसं वाटतंय तुम्हाला दोघांना सॉलिड गप्पामध्ये आल्यापर्यंत? माझी भावना अशी, मी जगामध्ये बायको सोडून कुणाचं दडपण घेतो. हे मात्र खरं. आणि अण्णा, तुमचा काय अनुभव आहे? माझं कोणाला घाबरता? सुदैवाने अच्छा. त्यांचं आणि माझं मत सारखंच आहे. म्हणजे आपण सगळे समदुःखीच असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. येस. अण्णा, पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे. म्हणजे जे लोक आयुष्यात कर्तृत्व करतात, काहीतरी मोठी झेप घेतात, म्हणजे त्यांची यशोगाथा लोकांसाठी प्रेरणादायी असते, अशा लोकांचे चरित्र आपण काय वाचत आलो आहोत. नाही, आता आज तुमचं चरित्र प्रसिद्ध झालंय, तुमचं पुस्तक प्रसिद्ध झालंय. मग तुमच्या या पुस्तकात नक्की काय संघर्ष मांडलाय, आम्हाला जरा प्रेक्षकांना सांगाल का?
साधारणतः आमचं जे निर्मळ कुटुंब आहे ते 40 वर्षांपासून व्यवसायामध्ये आहे. मग काय झालं की वेळोवेळी आम्हाला व्यवसाय बदलावे पण लागले, म्हणजे तशी परिस्थिती आली. त्यामुळे आम्हाला व्यवसायांमध्ये बदल करावे लागले. म्हणून 40 वर्षात 4 व्यवसाय झाले. अच्छा. आणि मग ह्या 4ही व्यवसाय करत असताना आम्हाला जे काही अडचणी आल्या, जो काही संघर्ष करावा लागला, जे काही शिकावं लागलं, बऱ्याचशा काही चुका झाल्या. मग याच्यामध्ये मला असं वाटलं की याच्यामध्ये आपण बरंच काही आहे की जे नवउद्योजकांना सांगू शकतो. करेक्ट, करेक्ट. त्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणून असं वाटलं की आपण काहीतरी लिहायला हवं. आणि प्रेरणाच महत्वाची आहे. तुमच्या संघर्षातून लोक प्रेरणा घेणार असं बिलकुल, बिलकुल, बिलकुल. मग आता हे सगळं म्हणजे पुस्तक लिहिणं म्हणजे सोपं नसतं. आता चरित्र पुस्तक तर अजून अवघड असतं, कारण तुम्हाला त्याच्यातून सगळे लहानपणापासूनचे सगळे संदर्भ त्यात आले पाहिजे. तुम्ही ज्या व्यक्तींना भेटले किंवा ज्या व्यक्तींचा प्रभाव तुमच्या आयुष्यावर, या सगळ्या गोष्टी, सगळ्या नोंदी तुम्हाला त्यात हव्या असतात. आता तुमचं इतकं मोठं म्हणजे कामं चालू असतात, या सगळ्या व्यापातून तुम्ही हे डॉक्युमेंटेशन करण्यासाठी कसा वेळ काढला, नक्की कशी माहिती दिली विकास अंतरेंना? म्हणजे तसं माझ्या मनामध्ये ही सुरुवात झाली होती की आपल्या कुटुंबाचं हे जे काही सगळा संघर्ष आहे हा पुस्तक रूपाने आला पाहिजे. पण मग ती मूळ कल्पना मला कधी मनात आली 2001 मध्ये. ओके. आणि मग 2001 पासून मी थोडं संकलन करायला लागलो. माहितीचं संकलन, त्याच्यानंतर घटनांचं संकलन, काही संघर्षाचे मोठे विषय घडलेले असतील त्याचं संकलन. अच्छा, मग मी ते संकलित करत गेलो. मी लिहून ठेवलं ते? लिहून ठेवलं मी ते. मला लिहिण्याची काही सवय नाही. अच्छा. पण मग मी फक्त लिहून ठेवलं की जेणेकरून नंतर ते विस्मृतीत जायला नको आणि तो प्रसंग राहून जायला नको, म्हणून वेळोवेळी 2001 पासून मी ते. अच्छा, म्हणजे तुम्ही डायरी स्वरूपात म्हणजे डायरी लिहितो तशी लिहिली की जसं प्रसंग तुम्हाला असे करावे वाटले, म्हणजे सांगावेसे वाटले लोकांना तेवढेच लिहिले फक्त? नाही, डायरीच लिहिली मी. आणि त्या डायरीमध्ये मग ही माहिती संकलित होत गेली. अर्थात जे काही मोठे विषय असतील तेच फक्त मी डायरीमध्ये लिहिली, रोजनिशी म्हणून नाही. अच्छा अच्छा. पण हे रोजनिशी सारखंच झालं ना, तुम्ही 2011 पासून लिहिताय म्हणलं? 2001 पासून. अच्छा, 1 पासून. म्हणजे ती डायरी म्हणजे एखाद्याची डायरी सुद्धा पुस्तक प्रकाशित होऊ शकते, पुस्तक रूपात पुढे येऊ शकते. चांगलं उदाहरण आहे. बिलकुल, बिलकुल. विकास, तुला प्रश्न असा आहे माझा पहिला, की तू हे पुस्तक लिहिलंयस पाथ फाइंडर्स, पण ह्या पुस्तकात अण्णांचीच निवड का करावीशी वाटली तुला? नाही, मुद्दा असा आहे की कुठलीही कलाकृती, विशेषतः साहित्य कलाकृती लिहिताना तिला एक चरित्र नायक लागतो. ज्यावेळेस कॅन्डीमॅन माझं प्रकाशित झालं आणि त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसांनी अण्णांचा मला फोन आला. अण्णांनी आता जी भूमिका सांगितली ती अत्यंत रास्त आहे, पण त्याच्यातल्या काही आणखीन बारकावी मी सांगतो, म्हणजे प्रेक्षकांच्या लक्षात येईल की जो प्रामाणिकपणा आहे अण्णांचा तो पण आपण समजून घेतला पाहिजे. प्रश्न असा आहे की अण्णांनी ज्यावेळेस 2001 म्हणजे निर्मळ फॅमिली उद्योगात बऱ्यापैकी स्थिर स्थावर झाली होती, परंतु आपण स्वतःच्या चष्म्यातून स्वतःचं मूल्यमापन करू शकत नाही. पण जर तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक असाल ना, तर आपल्याला कुठेतरी तो फील येत असतो की नाही, आपण हे जे करतो हे योग्य आहे. करेक्ट. ती भावना 2001 साली अण्णांच्या मनात होती, म्हणून त्यांना वाटलं की हा जो संघर्ष आहे हा कुठेतरी शब्दबद्ध झाला पाहिजे. आणि मग त्यासाठी त्यांनी ज्या 4 डायऱ्या लिहिल्या होत्या, 4 वह्या लिहिल्या होत्या, त्याच्यात अण्णा सांगतात तशा बऱ्यापैकी नोंदी आहेत. एक 8-8, 9-9 महिन्यांनी त्यांनी ते लिहिलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आमची चर्चा झाली आणि त्यावेळेस त्यांनी मला पहिल्यांदा हे सांगितलं की तुम्ही हे सगळं वाचा, आणि हे वाचल्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की हे साहित्य रूपात कुठेतरी प्रकाशित करण्याजोगं आहे तर प्रकाशित करा. तो प्रामाणिकपणा पण त्यांनी दाखवला. तो म्हणजे प्रामाणिकपणा आत्ताच नाही बाबा मी खूपच छान काम केलं आणि हे छापलंच पाहिजे असं काय. तुम्हाला योग्य वाटलं तर साहित्य मूल्य असेल तर लिहा. आणि मग त्याच्यानंतर त्या 4 वह्या मी घेऊन आलो आणि मग ती माझी सवय आहे की साधारणतः रात्री सगळं काम संपलं आपलं दैनिकाचं, 12 नंतर मग थोडं वातावरण पण शांत झालेलं असतं आणि खूपच माध्यमात काम करणारी तू झालं मी झालं आपण लोक जास्त संवेदनशील असतो. दिवसभराचा तो पट सुख दुःख ते काहीतरी बरोबर असतं, मग ते लवकर झोपून देत नाही आपल्याला. आणि मग ते झोपून देत नाही, अशा वेळेला हे वाचन आणखीन आधार देतं. आणि मग ती एक वही मी उलगडायला लागलो, ती वाचन सुरू झालं आणि मग ती पहिल्या पानावरच आल्यानंतर मला अण्णांचं व्यक्तिमत्व, जसं पत्रकारितेत मी आलो तसं अण्णांची वाटचाल उद्योजक म्हणून पाहत होतो. उद्योजक म्हणून पाहत असेल त्यांच्यातला प्रामाणिकपणा, उद्योगासाठी ते करत असलेली धडपड, त्याच्यातल्या सोशल ऍक्टिव्हिटी, म्हणून उद्योगामध्ये हा माणूस काहीतरी माणूस पण जपतो, ही अण्णांविषयी माझ्या मनातली प्रतिमा. पण मग अण्णांमध्ये जी सहृदयता आहे ती माणूस म्हणून सहृदयता किती प्रामाणिक आहे, ज्यावेळेस पहिलं पान उलटलं त्याचं अक्षर पाहिलं, अतिशय सुंदर अक्षर. अच्छा. म्हणजे जितकं अक्षर सुंदर, ते असं म्हणतात ना की जसं अक्षर सुंदर त्याचं मन स्वच्छ, मन सुंदर. ते अण्णांच्या बाबतीत लागू झाले, जी मला प्रचिती आली. डायऱ्या पाहण्याचा मोह झाला. आणि मग ते ज्यावेळेस मी वाचत गेलो
आणि मग वाचल्यानंतर मी 15-20 दिवसात माझं ते वाचन झालं आणि मग मी अण्णांना फोन केला की हे तुम्ही पहिलं मनातलं काढा की हे साहित्याच्या व्याख्यात बसतं का आणि तरच आपल्याला हे प्रकाशित करायला पाहिजे. हा संघर्ष आहे, हा खराखुरा संघर्ष आहे आणि त्याच्यामध्ये कुठं पण व्यक्तिस्तव तुम्ही माजवलेला नाहीये. तुम्हाला जे मांडायचे ते तुम्ही प्रामाणिकपणे मांडलेलं आहे आणि हे निश्चितच ही यशोगाथा फक्त उद्योग नाही, जीवनाच्या इतर क्षेत्रात पण जी माणसं काहीतरी धडपड करतात त्यांना सगळ्यांना बळ देणारी हे पुस्तक रूपाने आलंच पाहिजे. किशोर अण्णा, मला आता एक सांगा, मी याला विचारलं विकासला की तू अण्णांची निवड का केली या पुस्तकासाठी, तसं मला तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही हे पुस्तक लिहिण्यासाठी विकासचीच का निवड केली? मी खरं तर हे माझं सगळं लिहून झाल्यानंतर माझ्या पुढे तो प्रश्नच होता की आपल्याकडे काय म्हणजे ते जे आपण अक्षर मूल्य म्हणतो ते काही नाही आपल्याकडे. म्हणजे आपण साहित्य काही म्हणतात. असं दुसऱ्यांनी वाचावं इतकं चांगलं लिहू शकू असं आपल्याकडे नाहीये. याच्यासाठी एक चांगला लेखक हवा. करेक्ट. मग साधारणतः अशा वेळेला पुण्या मुंबईतले लेखक शोधले जातात. पण मग सुदैवाने काय झालं की विकासरावांचं मी आधीचे 4ही पुस्तकं वेळोवेळी वाचलेले होते. येस. परिचय असल्यामुळं मला ते मिळाले होते आणि मग मी ते वाचलेले होते. आणि अजूनही या साहित्य विश्वातील आपल्या नगर जिल्ह्यातील काही जणांशी मी बोललो की ज्यांचा माझा जुना परिचय होता की असा असा विषय आहे, आमच्या कुटुंबाविषयी पुस्तक करण्याचं आमचं चाललंय. तर ते म्हटले की तुम्हाला तर कुठं जाण्याची गरज नाही, तुम्ही श्रीरामपूरमध्येच विकास आंत्रे असे एक लेखक आहेत. म्हणजे तुम्हाला तुमच्या मनात तर होतच, पण तुम्हाला आणखी हा, त्याचा दुजोरा पण मला काही जणांनी दिला. त्यामुळे माझं काम सोपं झालं एकदम. मला मग त्याच्यामध्ये कृतज्ञता एवढीच आहे की ते तयार झाले हे करण्यासाठी. कारण त्यांचा तो शिस्तीचा स्वभाव, प्रामाणिकपणा तो मला माहित होता. म्हणजे या मीडिया क्षेत्रामध्ये असून सुद्धा त्यांचं जे वेगळेपण आहे ते माहित होतं. त्यामुळे मला वाटायचं की हे लिहितील की नाही याच्यावर म्हणून. पण ते लिहायला तयार झाले. ते पत्रकार म्हणले म्हणलं याच्यात की वाचन मूल्य आहे, म्हणून मग मलाही त्याचा आनंद झाला. पत्रकार म्हणलं की तसं पण लोक लांब पळतात. बिलकुल. तुम्हाला तसं वाटलं की हे तयार होतील की नाही लिहायला? हो हो हो. विकास, आता हे 5वं पुस्तक पाथफाइंडर आलेलं आहे. 4 पुस्तकांची जर्नी जवळपास मला माहितीच आहे. पण ह्या पुस्तकाची निर्मिती जर्नी काय थोडक्यात सांगेल का आमच्या प्रेक्षक? नाही, जो धागा मी आधी मांडला पहिल्या प्रश्नाचे उत्तर तोच धागा पुढे नेतो की मग त्या अण्णांनी दिलेल्या नोंदी वाचल्या. त्या नोंदी वाचल्यानंतर मी अक्षरशः कसं असतं माध्यमात काम करणाऱ्या लोकांचा एक आपला एक साधारणतः एक असा एक समज असतो किंवा आपली एक लाईफस्टाईल होऊन जाते. अशोक तुपे स्वर्गीय पत्रकार अनेकदा सांगायची, आपले जे काही नवोदित पत्रकार आहे त्यांच्यासाठी, तर तुम्ही कुठे गेले ना, एखादा नवीन माणूस भेटला किंवा एखादा तुम्ही पत्रकार परिषदेला एखाद्या सेलिब्रिटीला भेटले तर तुमच्या आयुष्यात दररोज कोणीतरी नवीन भेटत असतं. तुम्ही इम्प्रेस नाही झाले पाहिजे. करेक्ट. तुम्ही इम्प्रेस झाले की तुम्ही संपले. व्यक्तिप्रेमात नाही पडायला पाहिजे. व्यक्तिप्रेमात नाही पडले पाहिजे. घटनेच्या पडू नका, माणसाच्या पडू नका. वास्तवाच्या शोधात राहा आणि ज्यावेळेस तुम्ही इम्प्रेस होता त्यावेळेस वास्तवापासून तुमची फारकत व्हायला सुरुवात होते. दुसरी बाजू तुम्हाला त्या विषयाची दिसत नाही. तर मग अशा परिस्थितीमध्ये जो तटस्थपणा लेखक म्हणून मला अपेक्षित होता तो तटस्थपणा अण्णांच्या नोंदीमध्ये प्रचंड होता. सगळ्यात महत्वाचं. आणि मग प्रश्न असा होता की चॅप्टर स्कीम. पुस्तक ज्यावेळेस आपण चरित्र लिखाण करतो त्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते का, एका धाग्यातून दुसरा धागा तुम्हाला गुंपायचा असतो तेव्हा ती माळ तयार होत असते. आणि ते करताना सगळ्यात महत्वाचं काही चॅप्टर स्कीम जर तुमची प्रॉपर असेल ना तर तो पाया आहे चरित्र कथेचा. तो पाया, त्याच्यावरच ती बिल्डिंग पुढे उभी राहणार राहते. म्हणजे त्यावेळेस असं नाहीये की तुम्ही समजा 5-4 वह्या त्या किंवा डायऱ्या वाचल्या आणि मग तुम्हाला वाटण तिथून सुरुवात केली आणि परत तिथं संपवलं. असं केलं तर मग जे काही चरित्रकथा आज आपल्या अवतीभोवती आहे, जे काही चरित्रकथेचं होतं मग त्याच वाटेने हे पुस्तक गेलं असतं या कदाचित. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं असं की ते वाचनीय तितकं झालं नसतं. ते वाचनीय होण्यासाठी चॅप्टर स्कीम प्रचंड महत्वाची होती. चॅप्टर स्कीमवर मी काम केलं. ते काम केल्यानंतर माझी एक गोष्ट अशी लक्षात आली की हा संघर्ष, हे जगणं इतकं प्रामाणिक आहे, इतकं हृदयाला भिडणारं आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला वाचकांना या पानावरून त्या पाण्यात जाण्यापर्यंत जे काही आज कसं आहे, मोबाईलचा जमाना आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे. 3 सेकंदात जर मोबाईलची स्क्रीन स्क्रोल होती तर कमीत कमी साधारणतः एका पुस्तकाच्या पानामध्ये 150-200 शब्द असतात. ते वाचून तो माणूस पुढच्या पानापर्यंत टिकला पाहिजे ना. करेक्ट. लेखक म्हणून सबंध साहित्य विश्वाची, लेखकांची, कवींची प्रचंड जबाबदारी वाढलेली. एवढ्या कठीण काळात काम वाचनीय झालं पाहिजे आणि त्याच्यावरती स्थिरावले पण पाहिजे. स्थिरावाल कधी माणूस का त्याला ज्यावेळेस तिची गुढी निर्माण होते. मग ते वास्तवाचं जे काही त्याला जे गोंधन लाभलेलं आहे तर ते साहित्य रूपाने मांडताना अतिरंजिक होणार नाही. जसं आहे तसं. म्हणजे 4ही पुस्तकं तुम्ही वाचलेली मित्र म्हणून 100%. माझा उद्देशच हा असतो का त्याला कुठेही पॉलिश करायची नाही.
हा ते जसं जे आहे आहे तसं जसं आहे तसं तसं. मांडलं गेलं पाहिजे. हम्म. मग त्या पद्धतीने मी लिहित गेलो. हम्म. आणि लिहित आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की माझी जी काही लिखाणाची मूल्य आहेत किंवा जी लिखाणाची आयडिओलॉजी आहे ती आयडिओलॉजी फक्त इतकीच आहे की टचिंग हार्ट, हृदयस्पर्शी ती कलाकृती झाली पाहिजे. हम्म. आणि माझं मेरिट एकच होतं. हम्म. म्हणजे मी अण्णांना का निवडलं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जे जगलंय ते इतकं टचिंग हार्ट होतं. हम्म. आणि मग ते टचिंग हार्ट जगणं मांडायचं म्हणल्यानंतर माझ्यातला लेखक 200% हवी होतो, असा विषय. Correct, correct, correct. त्यामुळं मग मी ते माझं भूमिका मी लेखक म्हणून जी ती प्रामाणिकपणे पार पाडली. हम्म. अण्णा, पुढचा प्रश्न तुम्हाला विचारतो मी की आता तुम्ही तुमचं आयुष्य जगले आणि ते म्हणजे पुढे आलात तुम्ही पण त्याच्या नोंदी ठेवल्या, सगळं ठेवलं, तुम्ही तुमच्या भाषेत नोंदी ठेवल्या, तुम्ही तुमची भाषा वापरली. जसं तुम्ही आता सांगितलं की माझं लिखाण इतकं प्रभावी नसेल कदाचित की ती लोकांना वाचावं वाटेल किंवा तितकं साहित्य मूल्य आहे तुमच्याकडे नाही, मग तुम्ही ती जबाबदारी विकास करते. बिलकुल. आता विकासने पुस्तक लिहिलं आणि ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्हाला ते वाचायला दिलं असेल किंवा तुम्ही जेव्हा ते पुस्तक वाचलं असेल, मग तुम्ही जगलेल्या क्षणांना विकासच्या शब्दातून वाचताना मग तुम्हाला कसं वाटलं, नक्की काय भावना होत्या तुमच्या पहिल्यांदा? मग सुरुवातीला जेव्हा त्यांनी पहिली प्रत मला म्हणजे टायपिंग झाल्यानंतर म्हणा मला वाचायला दिली, तर तेव्हा मी खरोखरच प्रभावित झालो की याच्यात वाचन मूल्य आहे. म्हणजे आपलंच आयुष्य वेगळ्या याच्यात शब्दात वाचन मूल्य वाचण्यासाठी. आहे. आणि नवउद्योजकांना म्हणा किंवा कुटुंबांना म्हणा घेण्यासारखे अनेक प्रसंग आहेत. त्याच्यामुळं हे नक्कीच वाचनीय झालंय याची मला खात्री पटली. दुसरं असं झालं की आपल्या श्रीरामपूरच्या ज्या प्रसिद्ध प्रतिथीय साहित्यिका आहेत सुमतीताई लांडे, ओके ओके. तर शब्दालय त्यांचा मला प्रकाशन. सगळ्यात पहिला अभिप्राय आला अच्छा. की इतकं सुंदर तुम्ही सगळ्यांनी हे आयुष्य जगलं, इतका संघर्ष केला आणि तो सुद्धा विकास आंत्रेंनी इतका छान शब्दामध्ये मांडला. मग तेव्हा मला खरं त्याची खात्री पटली की आपण जे काही विचार केला होता किंवा मग विकास आंत्रेंनी जे त्याच्यावर काही काम केलं ते सफल झाल्याची भावना माझ्या मनामध्ये. म्हणजे विकास आंत्रेकडे जबाबदारी सोपवल्याची बिलकुल. त्यावेळेस आनंद झाला तुम्हाला, बिलकुल समाधान. बिलकुल बिलकुल. ओके ओके. विकास, मला तुला असं विचारायचं आहे, आतापर्यंत तुझे समजा मी अण्णा किंवा पाडेकरांचं आपलं कॅन्डीमॅन कॅन्डीमॅन. हे पण चरित्रच पुस्तक होते. मला वाटतं झेंडूची फुले म्हणजे एक कथा संग्रह होता आणि कथा अंधारातले दिवे होते. हे पण व्यक्तींबद्दल होतं, पण ते छोटे बरोबर. छोटे कथा होत्या जवळपास. बरोबर. मग आता हे जे दोन तुझे आतापर्यंत चरित्र पुस्तकं झाले जवळपास आणि आता तिसरं पुस्तक, म्हणजे तिसऱ्या पुस्तकात तुला काय वेगळेपण जाणवतं नाही. दोन पेक्षा? काय माहितीये का, अशोक सराफांच्या मुलाखतीमध्ये एक सुंदर वाक्य आहे, त्यांचं डायलॉग आहे. अशोक सराफ एकदा एबीपी माझाच्या कट्ट्यावर आले आणि त्यांना राजीव खांडेकरांनी विचारलं होतं की बुवा, इतक्या विनोदी भूमिका आणि विनोदी नट महाराष्ट्राला मिळाला, मग आम्हाला खूप अभिमान आहे त्याचा. तर अशोक सराफ उलट बोलले. अशोक सराफ म्हणले, काय झालं की अशी बनवा बनवी किंवा समजा धूमधडाका ह्या पॅटर्न नंतर मराठी चित्रपट सृष्टीत एक लाट आली. विनोद पाहिजे, विनोद असेल तरच प्रेक्षक येतात. मग त्याच्यामुळे निर्मात्यांनी ठरवून टाकलं का अशोक सराफ आणि विनोद सगळ्या विनोदी भूमिका माझ्यासाठी जाणीवपूर्वक लिहिल्या गेल्या, व्यावसायिक चित्रपट किंवा चित्रपटाचा गल्ला समोर ठेवून, म्हणून मला ते करावे लागले. माझी स्वतःची अपेक्षा होती का मी खूप सिरियस अभिनय करू शकलो असतो. अच्छा. खूप खुलीचा, खूप उंचीचा एक वेगळा कलाकार पाहायला भेटला असता मराठी चित्रपट सृष्टीला. पण त्याच्या निर्मात्यांची भूमिका गरज झाल्या नाही. निर्मात्यांची त्याच्या गरज भूमिका म्हणून मला विनोद करावा लागला. निर्मात्यांनी ती डिमांड केली म्हणून मला ते करावं लागलं. पण माझ्याकडे कसं होतं की माझी स्वतःची आयडिओलॉजी, मी स्वतः शेतकरी कुटुंबातला आहे, मी स्वतः शेती केलेली, येस. शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना. निर्मळ फॅमिलीची पण पार्श्वभूमी शेतीशी निगडीत आहे. शेतीशीच निगडीत. म्हणजे ज्याच्या डीएनए मध्ये शेती ना, तो माणूस विचारांवर प्रेम करणारा असतो, संस्कारावर प्रेम करणारा असतो. आणि मग मी जाणीवपूर्वक चरित्रकथा लिहितोय सध्या. म्हणजे मी काय अशी मला अण्णांची ऑफर आली म्हणून मी ती चॉईस केली असं नाही. मी स्वतः ठरवलं होतं. मुद्दा असा आहे की जी काही परंपरा आहे लेखकांची आणि आपल्या महाराष्ट्रातल्या साहित्यिकांची, ती परंपरा ही फक्त लेखक किंवा साहित्यिक म्हणून महत्वाची नाही. त्या संत परंपरेशी तिची कनेक्टिव्हिटी, म्हणजे साहित्यिकांचं काम, लेखकांचं काम, कवीचं काम हे संत परंपरेचा वारसा सांगणार आहे. पण आज जो समाजामध्ये नकारात्मकता आहे, सगळीकडे अंधार पसरला आहे, नैतिक मूल्यांचा ऱ्हास होतोय, हे जर सगळं कुठेतरी थोपवायचं असेल तर चांगल्या विचारांचा, सद्गुणांचा जागर करावा लागेल ना. तो जागर करण्यासाठी तुम्हाला फक्त मनोरंजन करणार लिहून चालणार नाही, मन घडवणार लिहावं लागेल. क्या बात. मग ते मन घडवणार जर लिहायचं असेल तर ही जी माणसं आहेत खरोखर प्रामाणिकपणे काम करणार त्या क्षेत्रातली, त्यांना पुढे आणलं पाहिजे ना. खरं. त्यांना जर पुढे आणायचं असेल तर तुम्हाला प्रामाणिकपणे त्यांची ती वाट निवडावी लागेल, खऱ्या लोकांविषयी सांगावं लागेल. म्हणून असं काही नाही का मग अशोक सराफांसारखी त्यांना मागणी आली म्हणून मग ते चरित्रकथा त्यांनी जशी चित्रपट केले म्हणून मग आता मग प्रकाश एक सांगतोय किंवा मग आता लोक म्हणतात नाही मग विकास आंत्रे तुम्ही मानधन घ्या ना आमच्यावर लिहा. हे बिलकुल नाही. आलं का लक्षात?
मी जाणीवपूर्वक निर्मळा अण्णांचा जो प्रस्ताव आला तो प्रस्ताव डोळसपणे स्वीकारला आणि त्याच्यामधलं जे साहित्य मूल्य होतं, संघर्ष मूल्य होतं, आपल्या मातीतली माणसं एक वाकडी सारख्या छोट्याशा गावात येऊन पिंपरी निर्मल त्यांचं प्रॉपर गाव, दुष्काळी भागातून येऊन त्यांच्या वडिलांनी ज्या पद्धतीने शेती केली, शेती करताना माणूस पण जपलं, सहृदयता जपली, शिक्षण झालेलं नव्हतं पण विचारांची श्रीमंती प्रचंड मोठी होती, माणूसपणाचं विद्यापीठच होते ते स्वतः आई वडील. आणि मग त्यांनी ज्या पद्धतीने मुलांना घडवलं आणि या मुलांनी एकच जाणीव ठेवली, सारंगधनांना असतील, किशोरांना असतील, तर त्यांच्या डोक्यात एकच होतं की आपल्या वडिलांनी आपल्याला काय संस्कार दिला का, तुम्ही शिकून मोठे व्हा, पण ज्यांनी तुम्हाला घडवलं, ज्या मातीने तुम्हाला घडवलं त्याला विसरू नका. यांनी जे उद्योग केले त्या उद्योगामध्ये शेतकरी असन, कामगार असन, सामान्य माणूस असन, या सगळ्यांना केंद्रस्थानी ठेवलं, त्यांच्यासाठी काम केलं. आणि मग हे जर काम उद्या अंबानी करणार आहेत का, अदानी करणार आहेत का, ते जर निर्मळ फॅमिली करत असन, या मातीतल्या लोकांसाठी करत असन, मांडायलाच पाहिजे, लिहायलाच पाहिजे. तीच भूमिका होती. नाही, भूमिका झाली. मला आणखी एक तुम्ही जो प्रश्न विचारला थोडा तो अजून अपूर्णच आहे उत्तर, की पहिल्या 2 पुस्तकात आणि याच्यात नक्की काय फरक जाणवतो? नाही, नक्की दोन्ही फरक चरित्रांमध्ये. आता हे बघा कसं असतं, प्रत्येक लेखकाचं प्रत्येक पुस्तक हे अपत्य असतं हम्म. आणि मग त्या अपत्याचे प्रत्येक आईबाप प्रेमात असतात, तसं लेखक पण प्रेमात असतो. पण त्याच्या पलीकडे जाऊन तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो मी की वेगळेपण असं आहे की समजा ह्याचं जे मी अण्णा असेल, पहिली चरित्र कथा होती माझी, वन मॅन आर्मी. अण्णा सुरुवात होता आणि अण्णांनी शेवट होतो. ओके, बाकी कॅरेक्टर येतात परंतु ते फार त्यांची भूमिका थोडी होती. म्हणजे वन मॅन जे काही साऊथचे पिक्चर असतात वन मॅन आर्मीचे, तर त्या पद्धतीने एक छत्री ते सगळं तो नायक वेलवतो सगळी चरित्रकथा, त्या पद्धतीने त्याची मांडणी असते. मग ती मांडणी बऱ्यापैकी त्या साहित्यकृतीची होती मी अण्णाची. आता अंधारातली दिव्यांची हा पार्ट वेगळा होता. त्याच्यानंतर कॅन्डीमॅन जे आलं ते पण विठ्ठल पाडेकर, एक विठ्ठल पाडेकर वन मॅन आर्मी त्याच वाटेने जाणार होतं. इथं मला एक वेगळा लिखाणाचा आनंद किंवा एक वेगळा प्रयोग करायची संधी पूर्ण होती. कुटुंबाबद्दल लिहायचं. पूर्ण कुटुंब म्हणजे मल्टी कॅरेक्टर होते याच्यामध्ये. करेक्ट करेक्ट. आणि मग प्रेक्षकांना असं किंवा वाचकांना असं वाटायला नको की समजा मग अण्णांची एक भाची, तिचा उल्लेख येतो चॅप्टर क्रमांक 5 मध्ये, नंतर 15व्या चॅप्टर मध्ये अचानक आठवतो वाचकांना तिचं काय झालं, त्या पुतण्याचं काय झालं, ते तसं वाटायला नको ना. तर मग ती सगळी जी माणसं आहेत ती माणसांचं योगदान पण आलं पाहिजे आणि नंतर मग त्या माणसांचं पुढे काय झालं सरते शेवटी त्याचं उत्तर पण आलं पाहिजे. म्हणजे कुठेतरी काहीतरी मिसिंग झालं, कुठेतरी अपूर्ण वाटतंय आणि मग त्या प्रसंगापुरताच फक्त त्या माणसाचा वापर झाला आणि परत तो माणूस पुढे आलाच नाही. तर हे प्रकर्षाने गुंफायची एक वेगळी एफर्ट्स होते त्याच्यासाठी. ते एफर्ट्स मला घेता आले आणि आता ज्या पद्धतीच्या प्रकाशन कार्यक्रमानंतर प्रतिक्रिया येत आहेत वाचकांच्या किंवा पहिली काही जी काही पुस्तकं वाचली ती पुस्तकं तर टचिंग हार्ट होती, पण ही स्टोरी एकदमच आम्हाला भावते, हृदयस्पर्शी आहे आणि इतक्या सगळ्या लोकांचं योगदान आहे हा उद्योग उभा करताना. म्हणजे ते रस्त्याने जाता येताना एवढा मोठा प्रभात दिसतो, तो बॉयलर दिसतो, ते इमारती दिसतात, काचा दिसतात आणि ते छान गार्डन दिसतं, पण त्या गार्डनच्या पलीकडे घेतलेली प्रत्येक एफर्ट्स आणि इतकं दुःख आणि इतक्या वेदना आणि हे सगळं घेऊन ही माणसं जगली कशी झाली. आणि म्हणजे यांच्यामध्ये हे सगळं वाचल्यानंतर लोकांचं म्हणणं असं आहे की हे स्वतःसाठी जगले का. ज्यावेळेस तुम्ही समाजाचा विचार करता त्यावेळेस तुम्ही स्वतःसाठी जगतच नाही ना. करेक्ट करेक्ट. पण मग ते जगणं मांडता आलं, ते लोकांना वाचकांना अपील होते आणि सगळ्यात महत्वाचं की ते मल्टी कॅरेक्टर मांडणं आणि ती कसरत मला यशस्वी पार पाडता आली. हे सगळ्यात मोठं वेगळेपण या साहित्यकृतीचं. म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं तर आधीचे जे पुस्तक होते पुष्पासारखे होते आणि नंतर हा हम आपके कोण होता. हे पुस्तक म्हणजे हम आपके कोण सारखं झालं. मला ते रोहित शेट्टीच्या भूमिकेतून एक अजय देवगण घ्यायचं सिंगम करायचं. ती भूमिका बदलून मला सूरज सूरज त्यांच्या स्टोरी मधलं जे कसं असतं ते कुटुंब वत्सलता, एका कुटुंब वत्सलता, तसं नाहीये ना इथं. इथं प्रत्येकाचा वेगळा संघर्ष. नाही, इथं म्हणजे कुटुंब वत्सलता आहे, फॅमिली आहे, पण ही फॅमिली अशी आहे की ही फॅमिली फक्त स्वतःसाठी जगत नाही, ही समाजाला फॅमिली मानून जगती. मी त्याचवरून आता अण्णांना हाच प्रश्न विचारतो की आता समजा तुम्ही तुमचा उदय शेतीतून झाला, सगळ्या कुटुंबात शेती सुरुवातीला केली, नंतर तुम्ही उद्योग व्यवसायात आले. बरोबर. आता स्पेशली उद्योग व्यवसाय म्हणले, उद्योजक म्हणले की नफा, भांडवल आणि हे सगळ्या ह्याच गुंत्यात असलेला उद्योजक असतो, त्याला समाजाकडे वेळ द्यायला वेळच नसतो. आणि मग तुम्ही हे सगळं सांभाळून, हे सगळं करून, नफा तोटा पाहून मग तुम्ही समाजाकडे कसे वळले? म्हणजे तुम्ही RSS चे संघचालक आहात आणि त्यापूर्वी तुम्ही दुसरे आम्ही बघतो नेहमी तुमच्या समाजकार्यात नेहमी कुठून कुठं उठ बस असतो, कुठून कुठं काम चालू असतं. मग तुम्ही हे सगळं करून हे समाजसेवेकडे आलात कसे नक्की? काय झालं की समजा मी एक टेनिस व्यवसाय सुरू केला, मलाच तो चालवायचा आहे, मलाच तो पुढे न्यायचा आहे, मलाच त्याच्यात विस्तारीकरण करायचं आहे, असं जर असतं
तर कदाचित हे मला काहीच करता आलं नसतं. पण आमचं कुटुंब एक संघ ठेवण्याचं काम सारंगधाव अण्णांनी सुरुवातीपासून केलेलं आहे. म्हणजे ते स्वतःही त्यांनी व्यवसाय आधी सुरू कुटुंबात त्यांनी केला. मग नंतर त्यांनी सगळ्या कुटुंबाला या व्यवसायात आणलं. प्रत्येकाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या आणि मग ते प्रत्येक जण त्याचं दायित्व वेगळ्या पद्धतीने पार पाडतो. प्रत्येकाची वैशिष्ट्य वेगळे असतात. प्रत्येकाचं कौशल्य वेगळं असतं आणि मग मी माझं काम पाहून मग या गोष्टी मला करायला शक्य झालं. अच्छा अच्छा म्हणजे सिद्ध समाधी योग मध्ये काम करा म्हणा अच्छा. किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये काम करा म्हणा. RSS मध्ये किती वर्षापासून तुम्ही मी म्हणजे साधारणतः 15 वर्षापासून संघाचं काम करतो. म्हणजे मी अच्छा. 15 वर्षापासून माझी संघ आयोग आहे, त्याला आम्ही संघ आयोग म्हणतो. बर बर बर. त्यात कुठल्या कुठल्या पदांपर्यंत तुम्ही काम केलं कसं? मग त्याच्यात बरेच वेगवेगळे विभाग असतात, वेगवेगळे आयाम असतात. तर त्या काही आयामांमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली आणि मग त्याच्यानंतर जिल्हा सहसंघचालक आणि मग आता जिल्हा संघचालक असं दायित्व मला मिळालं. अच्छा. मग त्याचा फार मोठा आनंद आहे मला, फार मोठं समाधान आहे. विकास, मला तुला आता असं विचार, तुझे आतापर्यंत 5 पुस्तकं आले, या सगळ्या पुस्तकांचं तू लेआउट असेल, मांडणी असेल किंवा जे बाकी प्रूफ रिडिंग सगळ्या गोष्टी तू आतापर्यंत श्रीरामपुरातच केल्या, श्रीरामपुरातच ही टीम केली. मग आता आज पुस्तक लिखाण असेल, पुस्तक प्रकाशन असेल, या सगळ्या गोष्टी पुण्या मुंबई स्तरावर केल्या जातात. त्याचे सगळे प्रूफ रिडिंग असेल, डिझायनिंग असेल. पण मग तू श्रीरामपूरमध्ये टीम निर्माण करण्याचं किंवा श्रीरामपूरमध्येच हे सगळे मदत घेण्याचं कारण काय, किंवा असं काय निर्णय घेतला? नाही, कसं आहे की ज्यावेळेस माझं पहिलं पुस्तक आलं 2008ला झेंडूची फुलं, त्यावेळेस त्या पुस्तकाच्या निर्मितीची जी कथा आहे त्याच्यात तो खरा धागा तुमचं उत्तर लपलेलं आहे की आपल्याला मी पत्रकारितेत काम करत असताना दैनिकाची 12 पानं जेव्हा कमी पडतात, आपण जे काही दिवसभर किंवा समाजातलं सुख दुःख मांडत असतो पत्रकारितेच्या माध्यमातून, ते मांडताना दैनिक त्याच्यासाठी खूप मोठं माध्यम आहे, हत्यार आहे. पत्रकारितेचं काम आहे की समाजाचे वंचितांचे अश्रू पुसले पाहिजे, पण त्याला पण मर्यादा आहे. 12 पानांची, 16 पानांची ही दैनिकाची पानं जेव्हा कमी पडतात ना, त्यावेळेस संवेदनशील माणसामधला लेखक जन्माला येतो. ते माझ्या बाबतीत झालं 2008ला. आणि त्यावेळेस बाळासाहेब हारकल म्हणून एक सिनियर डीटीपी ऑपरेटर आहेत, त्यांना डीटीपी मध्ये डॉक्टर म्हणतो आपण सगळे. त्याचे बाळासाहेबांना मी ज्यावेळेस काही गोष्टी लिहिल्या, कथा लिहिल्या, तर ते बाळासाहेबांना पहिल्यांदा वाचायला दिल्या की तुम्ही ऑपरेट करण्याआधी वाचा. त्यांना जरा साहित्यिक अंग होतं, ते चांगले वाचक होते. बाळासाहेबांना वाचायला दिल्यानंतर बाळासाहेब म्हटले काय हे 100% कथेच्या फॉर्मॅटमध्ये बसतं, हे तुम्ही लिहिलं पाहिजे. तिथून पुढे मी लिहायला लागलो. पण ते डीटीपी पण बाळासाहेबांनी केलं, त्याच्यातली ग्रामॅटिकल करेक्शन पण बऱ्यापैकी बाळासाहेबांनी काढली. पण ते पुस्तक रूपाने त्याचा लेआउट करणं असं बाळासाहेबांनी मोटिवेट केलं होतं, मोटिवेट केलं. आणि पुस्तक रूपाने त्याचा लेआउट असं मग मुखपृष्ठ आलं, मलपृष्ठ आलं. मग हे सगळ्या गोष्टी मला पहिल्यांदा कळलं की हे सगळं पुस्तक निर्मितीसाठी हे सगळं लागतं. आणि मग ज्यावेळेस झेंडूची फुलं बाळासाहेबांनीच मुखपृष्ठ केलं, मलपृष्ठावरल्या ओळी कशा असाव्यात त्याच्यावर आम्ही वर्कआउट केलं. आणि मग ज्यावेळेस ते माईनकडे गेलं, संस्कृती प्रकाशननी ज्यावेळेस माईनच्या मी दालनात पोहोचलो ती हार्ड कॉपी घेऊन, आणि मग माईननी त्याचं ओव्हरलुक केलं. ते म्हणजे हे सगळं कुठे केलं तुम्ही? म्हणजे श्रीरामपुरात केलं. तर त्यांना इतकं कौतुक वाटलं काय पुण्या मुंबईत होणार काम श्रीरामपूर सारख्या छोट्याशा तालुक्याच्या ठिकाणी कसं झालं. माई म्हणे हे खूप चांगल्या दर्जाचं आहे. आणि मग माईंनी पुस्तक वाचलं, ते पुस्तक रूपाने आलं, तसाच लेआउट आला आम्ही जो केला तो. त्यावेळेस आमचा कुठंतरी माझा पण कॉन्फिडन्स वाढला की हे सगळं आपण इथं करू शकतो. त्यानंतर मी अण्णा असन, कथा अंधारातली दिव्यांची असन, कॅन्डीमॅन असन, आणि आता पाथफाइंडर पर्यंतचा प्रवास. या सगळ्या प्रवासामध्ये काय झालं की माझ्या बरोबर जी लोक होती तुझ्या सगळी चित्राची भूमिका बऱ्यापैकी तू पार पाडली. बाकी मग गोविंद बोर्डे असन, योगेश पांडेकर असन, आता नवीन आलेला संतोष तांबे असन, संतोष बनकर असतील, ही सगळ्या लोकांमध्ये एक ह्या सगळ्या गोष्टीची निगडीत स्किल होतं पुस्तक निर्मितीच्या. मी ते जाणीवपूर्वक डेव्हलप केलं, त्याचा वापर करून घेतला. आणि मग त्याचा वापर केल्यामुळे त्या लोकांना पण कॉन्फिडन्स आला की आपण हे करू शकतो. आणि मग हे मला ते जे परफेक्शन माझ्या डोक्यात होतं का ते कागदावर आलं पाहिजे, आणि ते कागदावर येण्यासाठी काय एफर्ट्स लागतात ते त्या मुलांनी केली. मग ते केल्यामुळे ते 100% हे होऊ शकतं याचा कॉन्फिडन्स आमचा प्रत्येक पुस्तक वाढत गेला. आणि माई सांगायचं हे तुम्ही जे करताय ते एकदम परफेक्ट आहे. आम्ही पुस्तकाची लेआउट बघायचो, लायब्ररीत जायचो, नवीन आलेली पुस्तकं चाळायचो. आता मी लेखक असल्यामुळे महाराष्ट्रातली जी काही नवीन पुस्तकं येतात ती वाचण्याची किंवा ती माझ्यापर्यंत येण्याची प्रक्रिया सुरू असते. अनेक लेखक पाठवत असतात, कवी पाठवत असतात, माध्यमाचा प्रतिनिधी म्हणून पुस्तक परीक्षणासाठी पुस्तक येत असतात. काय नवीन कुणी काय केलं, नवीन मांडणी काय केली, वाचकांना काय अपील होतं. आणि मला एक सवय आहे की साधारणतः आपण पुस्तक व्यवहाराशी निगडीत फार काही आपण दक्ष नसतो.
पण मग माझा सवय कशी असते का मी समजा कुठं पुस्तकाच्या दुकानात गेलो किंवा लायब्ररीत गेलो तर मग ते पुस्तक हातात पडल्यानंतर त्या वाचकाची प्रतिक्रिया काय त्याला कसं वाटतं त्याला हॅपी कोणत्या गोष्टीमुळे वाटलं हे बारकावे ज्यावेळेस आपण टिपतो ना मग त्यावेळेस आपल्याला कळतं का आपण लेआउट कसा केला म्हणजे पाहिजे. शब्दांपेक्षा त्या मांडणीला पण महत्व आहे. नाही काय बाकीच्या माहिती सगळ्या का गोष्टी पण त्याच्यात ते येतात. आपण वारंवार जी चर्चा करतो ना की बुवा कपड्यात काय आहे, दिसण्यात काय आहे, वागण्यात काय आहे. हम्म. तसंच मग पुस्तकाच्या लेआउट मध्ये काय आहे त्या ओळींमध्ये सगळं आहे ना पण प्रत्येक हम्म. गोष्टीचं एक फॉर्मॅट आहे ना हम्म. बरोबर आहे का नाही ती एक मांडणीचं एक फॉर्मॅट आहे हम्म. म्हणजे कपड्यांमध्ये काय आहे मग कपड्यांमध्ये काहीच नाही म्हणलं मग काहीच घालायचं नाही असं जर आपण चाललो तर चालेल का हम्म. आपल्याला लज्जा रक्षणासाठी जे घालायचे ते परफेक्ट असावं हम्म. म्हणजे पुस्तकाची जी मांडणी ती मांडणी करताना ती अपील होणारी असावी हम्म. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण नाही ते ह्या पुस्तकात मला एक आणखी वैशिष्ट्य जाणवलं की पारंपरिक मांडणीला छेद देत तुम्ही इलस्ट्रेशन वगैरे हा वापरले त्याच्यात मध्ये. प्रयोग प्रचंड बरं, हा. केले आम्ही मग ती प्रयोग कसं आहे की तुम्ही जसं जसं एक पाऊल पुढे जाता कुठल्याही क्षेत्रात हम्म. जशी उद्योजक म्हणून मग ज्यावेळेस पेपर कोन मध्ये ज्या चुका झाल्या किंवा जी जी जडणघडण होती ती डेअरीमध्ये त्या चुका झाल्या नाही हम्म. डेअरीत ज्या चुका झाल्या त्या किसान कनेक्ट मध्ये होत नाही हम्म. हा जसा उद्योजक म्हणून अण्णांचा प्रवास आहे एक एक पायरी माणूस पुढे चालतो हम्म. तसं तसं ज्यावेळेस तुमची दृष्टी व्यापक होती तुम्हाला वाचक समजायला लागतात मांडणी समजायला लागती हम्म. ती प्रक्रिया माझ्या बाबतीत झाली आणि ही टीम पण तेवढी माझ्याबरोबर डेव्हलप होत होती पाथ फाइंडर्सच्या बाबतीत सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, सगळ्यात कौतुकाची गोष्ट काय आहे, हे चारही पुस्तकांपेक्षा 100% श्रीरामपूरच्या मातीतलं पुस्तक आहे म्हणजे हम्म. आतापर्यंतच्या पुस्तकांना काय व्हायचं एक पार्ट कुठलं तरी आम्हाला पुण्याची मदत घ्यावी लागायची हम्म. पुण्यातल्या आर्टिस्टची म्हणजे पुण्यातल्या आर्टिस्टची मदत घेणं म्हणजे काय ते काय पाकिस्तानातली नाही आपलीच आहे. पण काय आहे का आपल्या पोरांनी नाही करणं ग्रामीण भागातल्या मुलांना पण हा. हा सेन्स निर्माण व्हावा आणि Sense. त्यांच्याकडे असतोच तो फक्त आपण बाहेर काढायचा. पुण्यातले एक मोठे आर्टिस्ट ह्या पुस्तकाचं पण मुखपृष्ठ करणार होते हम्म. पण दुर्दैवाने त्यांची काय अडचण झाली ते करू शकले नाही हम्म. ही जबाबदारी ज्यावेळेस गोविंद बोर्डेंवर आली आणि मग त्यावेळेस गोविंद बोर्डेंनी काही थीम केल्या मग मी पण त्याच्यावर वर्कआउट केलं कसं असतं माहिती का ते एक बॉन्डिंग असतं हम्म. म्हणजे आपलं विचारांचं बॉन्डिंग जसं आहे मित्र म्हणून तसं गोविंदचं माझं योगेशचं माझं तुला काय पाहिजे त्याला कळायला पाहिजे. हा नाही मग माझ्या डोक्यात काय होतं त्यांनी काही गोष्टी केल्या त्यांनी अशी एक पायवाट दाखवायचा प्रयत्न केला मी म्हटलं हे फार बेसिक हम्म. मी त्याला नामवेद नाही केलं पण जे आहे ते सांगितलं तर मग बेसिक आहे तर मग त्याचं म्हणणं होतं की मग युनिक तिकडे जर आपल्याला जायचंय हम्म. तर मग त्या ताकदीची थीम काहीतरी तुम्ही द्या हम्म. मग मी असाच प्रवास करत असताना कोपरगाव पाशी मला आहे ना नरेंद्र मोदी आठवले एक दिवस अचानक हम्म. ते 8 दिवस फक्त मुखपृष्ठ डोक्यात होते हम्म. आणि मुखपृष्ठ डोक्यात असल्यामुळे ती तशी युनिक कन्सेप्ट काही सापडत नव्हती मी प्रचंड गुगल सर्च केलं वेगवेगळे फोटोग्राफ्स पाहिले त्या अँगलनी बऱ्याच गोष्टी सर्च केल्या मग मला अचानक असं वाटलं की नरेंद्र मोदींनी जो स्टार्टअप नावाची गोष्ट सुरू केली हम्म. त्याच्यात एक आहे ना तो सिंह होता बघा तुम्हाला आठवत हम्म. माहित आहे. अनेकदा ज्यावेळेस स्टार्टअपची निगडीत काही बातम्या येतात तर त्या बातम्यांमध्ये तो एक चाकाचा सिंह बनवलेला आहे करेक्ट करेक्ट. त्या इमेज बनवलेली ती तर मग तो सिंह आठवला म्हटलं असं काहीतरी आर्टिफिशियल ज्याच्यात निसर्ग पण पाहिजे ज्याच्यात उद्योग पण पाहिजे निसर्ग याच्यासाठी पाहिजे की शेतीशी निगडीत या लोकांनी प्रचंड काम केलं शेतीची नाळ तुटू दिली नाही शेतकऱ्याची नाळ तुटू दिली नाही निसर्ग जपला किसान कनेक्टच्या प्रभातच्या कॅम्पसमध्ये जा जेवढ्या इमारती आहेत, त्याच्यापेक्षा जास्त झाडं आहेत लक्षात घ्या मग हा निसर्ग जपण्याचं निसर्गात ईश्वर शोधण्याचं म्हणजे निर्मळ फॅमिलीने मूर्तीतल्या ईश्वराचं पण पूजन केलं आणि निसर्गातल्या ईश्वराचं पण पूजन केलं ही थीम आली पाहिजे ना बरं तुम्ही म्हणाल की मग सगळं मुखपृष्ठावर द्यायचं मग लोकांनी पुस्तक का वाचायचं प्रश्न तो नाही पण जर मुखपृष्ठच अपील झालं नाही तुमचं मोबाईल पुस्तकाचा सार त्या मुखपृष्ठात उतरला मोबाईल पाहिजे. नावाचा एवढा मोठा शत्रू तुमच्या 24 तास बरोबर आहे तो तुम्हाला पुस्तक वाचूच देणार नाही ना अशा पातळीवर संबंध पुस्तक विश्वाची पुस्तक निर्मितीचा व्यवहार करणाऱ्या सगळ्या लोकांची जबाबदारी डबल वाढलेली मी म्हणून या सगळ्या गोष्टींवर जाणीवपूर्वक तुम्हाला काम करावंच लागेल तुम्ही जर ते केलं नाही तर वाचकांना ते अपील होणार नाही लोक वाचणार नाही तुम्हाला नाही ते मूल्य म्हणून त्याच्यात ते खूप चांगलं कंटेंट पण ती मांडणीवर काम केलेलं नाही मुखपृष्ठ आकर्षक नाही त्याची मांडणी आकर्षक नाही लोक नाही वाचणार त्यांनी का वाचावं त्या सगळ्या वाचनासाठी या सगळ्या गोष्टी गरजेच्या होत्या आणि मग त्या मुखपृष्ठावर त्या पद्धतीचं मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला झाड पाहिजे मग इंडस्ट्रियल ट्री ही कन्सेप्ट माझ्या डोक्यात आली मग इंडस्ट्रियल ट्री वर तुम्ही तुमच्या मदतीने काम केलं गोविंदच्या मदतीने काम केलं आणि मग ते इंडस्ट्रियल झाड साकारलं मग ते झाड साकारल्यानंतर मग त्या झाडाला जे नाव आहे तो रस्ता कनेक्ट झाला पाहिजे तर त्याच्यात बारकावे खूप असतात ते बारकावे आपण कसं असतं वाचक म्हणून ते एवढी वेळ नसतो आपल्याकडे पण आमचं जे काही त्या कलाकृतीचा निर्माता म्हणून किंवा लेखक म्हणून माझं वेगळे पण कसं होतं की त्या तुम्ही नीट बघा की त्या झाडाला तो रस्ता कनेक्ट होतो तुम्हाला तो ग्रीन पट्ट्यातला हमरस्ता दिसतो दोन भाऊ दिसतात ही थीम आहे मुखपृष्ठाची पण आधी ना एक डॉट लाईन येते पहिली नंतर थोडी दुसरी मोठी लाईन येते नंतर तिसरी लाईन येते मग तो ग्रीन बेल्टचा हमरस्ता येतो रोड मॅप येतो मेन हायवे येतो म्हणजे पहिली वाट ही छोटीच असते पायवाटच असते
त्या वाटेनेच पुट टाकून सुरू झाला. ते मला दाखवायचं. त्या वाटेने मग पुढे गेल्यानंतर मग पेपर कोण आला, त्याच्यानंतर मग प्रभात आली, त्याच्यानंतर किसान कनेक्ट आली. मग तो यशाचा, विजयाचा किंवा तो यश शिखरावर पोहोचण्याची जी पायवाट आहे, हमरस्ता आहे, तो या दोन्ही बंधूंना सापडला. ही सगळी थीम होती एक सगळ्यात महत्वाचं. आणि मला ते माझं मोठेपण नाहीये, पण मला त्याच्यात नवनिर्मितीचा आनंद कसा आहे, की आणि लेखकांना काय होतं की लेखक फक्त लिहितात, ती कॉपी मग प्रकाशकाकडे द्यायची, मग तोच डीटीपी करणार, तोच ते मुखपृष्ठ बनवणार, तोच मलपृष्ठ बनवणार, मग पुस्तक हातात येतं, मग ते लेखकाला कळतं हे असं केलेलं आहे. पण माझं कसं आहे की मी हे सगळ्या कॉन्सेप्ट त्याच्यात उतरवलाय. नाही माझं. आणि आज अशी परिस्थिती आहे की ह्या सगळ्या कामांमुळे गोविंदला पुण्यातून कामं यायला लागली क्या बात, व्हेरी नाईस. मुखपृष्ठाची. भारी. योगेशला विचारलं गेलं की बुवा तुम्ही डीटीपी करणार का? म्हणजे त्यांना पण नवीन पाथ फाइंड झाला हो. हा. असं म्हणायला हरकत नाही. अगदी, अगदी, अगदी. अण्णा मी तुमच्याकडे येतो आता हे पुस्तक प्रकाशित झालं, मी तर वाचलंयच, पण आणखी आपले पाहणारे बरेच प्रेक्षक आहे आपल्या कॅमेऱ्याच्या पलीकडे, त्यांना तर माहित नाही पाथ फाइंडर काय, ते वाचणार आहे. तर ते वाचण्यासाठी आपण थोड्या काही गोष्टी सांगूयात त्यांना. मला असं वाटतं एक चॅप्टर विकासने केलं त्याच्यात, मेरे पास अण्णा आहे. तर याच्याबद्दल थोडक्यात काही सांगाल का आमच्या प्रेक्षकांना नक्की? म्हणजे कसं असतं, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुणीतरी एखादा गॉडफादर असतो, गुरु असतो, सखा असतो, हा हा. का ज्याची फार मदत होते त्या माणसाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी, सुरुवात करण्यासाठी खरंय. आणि आधार देण्यासाठी. हम्म. मग ते आमच्या संपूर्ण कुटुंबात तुम्ही कोणालाही विचारलं हम्म. ते सारंग अण्णांचंच नाव सांगणार. Yes. मग त्यामुळं ते लहानपणापासून माझ्यावर त्यांचा पगडा आहे. अच्छा. म्हणजे त्यांचे विचार असतील किंवा कुटुंबासाठी जे काही ते धडपड करतात ते सगळं असेल. हा. मग याच्यातून मला काही बाहेर आदर्श शोधण्याची गरजच नाही पडली. हा हा. आणि त्याच्यामुळं मग सुरुवातीपासूनच अगदी जेव्हा मला बोर्डिंगमध्ये शिकायला टाकण्यात आलं श्रीरामपूरला, म्हणजे अगदी तेव्हापासून तेच माझे गुरु राहिलेले आहेत. त्याला गुरुबंधू पण म्हणू शकतो आपण. ओके तर ओके. मग त्यामुळं मग ते मेरे पास अण्णा आहे हा चॅप्टर आपोआपच नाही, पण नैसर्गिकरित्या त्याच्यात हे आलेला आहे. चित्रपटाचा डायलॉग आहे ना, हा. तर ते का सुचलं किंवा विकासला कसं सुचलं असेल, की विकास तू देशील त्याचं उत्तर नक्की हा. काय आहे? नाही काय माहितीये का, ज्यावेळेस हे सगळं वाचलं मी, अण्णांनी दिलेलं कच्चं, त्याला आपण टाचन म्हणूया, ओके. हा. त्या सगळ्या डायऱ्या, त्यावेळेस आहे ना, म्हणजे मी अण्णांशी डायलॉग करताना ज्यावेळेस हे सगळं सुरू झालं आमचं, म्हणजे त्या म्हणजे एक निर्मितीचा धागा त्याच्यातला अजून एक असा आहे की म्हणजे त्या वह्या वाचल्या किंवा डायरी वाचली आणि मग डायरेक्ट लिहायला सुरुवात केली असं झालं नाही. त्याच्यामध्ये आठवणींचे कप्पे होते. त्या आठवणींच्या कप्प्यांमध्ये माझे काही प्रश्न होते. चरित्र लेखक म्हणून काळ उभा करावा लागतो. मग ते अण्णांचे वडील शिवभक्त होते. ते शिवभक्तीची खोली किंवा उंची किंवा तो जी काही बॉन्डिंग आहे ते समजून घेण्यासाठी मी त्या वस्तीवर गेलो अण्णांबरोबर. ओके. ते मंदिर पाहिलं. स्पॉट व्हिजिट पण केलं. स्पॉट व्हिजिट पण केली. नाही कसं असतं माहिती का, ज्यावेळेस तुम्ही चरित्र लेखन करताना त्यावेळेस एक त्याच्यातला एक आपल्याला काय म्हणता येईल एक बलस्थान आहे, ते खरं समजून घेतलं पाहिजे सगळ्याच चरित्र लेखकांनी. मी ते वारंवार वापरतो. म्हणजे मला मोठे बाबा भेटणार नव्हते त्या वस्तीवर जाऊन, हे मला माहित होतं. मला बाई भेटणार नव्हती, पण जो काळ अण्णांनी मांडला किंवा जो संघर्ष सांगितला, तर त्या ज्या काही आठवणी आहेत, 2 तास आम्ही तिथं होतो साधारणतः अण्णा हो. बरोबर. सकाळच्या 10 वाजताच्या वेळेला गेलो होतो. मग अण्णांनी मला सांगितलं बुवा इथं ते असं एक कच्चा आम्ही हे गेलो होतो फाउंडेशन पाया, आणि मग त्याच्यावर ते चटईचं सगळं घर होतं. इकडं विहीर होती, इकडं ते बैल बांधायचो, इकडं ते गुऱ्हाळ होतं, इथं या बाया स्वयंपाक करायच्या, इथं आम्ही खेळायचो. तर ती गोष्ट आम्ही इमेजिन केली. काय असतं मला माहित होतं, मला तेव्हा मोठे बाबा भेटणार नाही, बाई भेटणार नाही, परंतु ती माती, तो निसर्ग, ती हवा, तो जो काही सगळं जे भवताल आहे, ते भवताल तर तेच आहेत ना. काळ पुढे गेला, ती माणसं गेली, पण त्यांच्या आठवणी त्या मातीत आहेत, त्या हवेत आहेत, तिथल्या प्राणी पक्ष्यांमध्ये आहेत. तो जो निसर्ग आहे तिथं त्या असतात. आणि ज्यावेळेस तुम्ही तिथं जातात ना, आणि त्यावेळेस तुम्ही त्या अँगलनी ते सगळं शोधायचा प्रयत्न करतात, त्यावेळेस ही माणसं कुठेतरी आपण म्हणतो आत्मा अमर आहे, ही तुम्हाला विशेष देत असतात, आशीर्वाद देत असतात. ती सगळी प्रक्रिया असते. मग त्यावेळेस मी ते सगळं जाऊन तिथं अनुभवलं. आणि मग ते सगळं मांडताना की ज्यावेळेस मी अण्णांकडे पहिलं गेलो, तर त्यावेळेस मी अण्णांना हेच सांगितलं का तुम्ही लक्ष्मण आहे या स्टोरीची. आणि किशोर अण्णा ना, अण्णांना तेच म्हटलं ना भेटायला गेल्यावर, ते 2 अण्णा असल्यामुळे ते प्रेक्षकांना किशोर- कळायचं बरोबर, नक्की बरोबर. कोणत्या अण्णांबद्दल बोलायला आपण. किशोर अण्णांना मी म्हटलं की बा तुम्ही लक्ष्मण आहे आणि सारंगधरांना हे या स्टोरीचे राम आहेत, आपण त्यांना रामच ठेवणार आहे, आणि लक्ष्मणाच्या भूमिकेतून तुम्हाला कथेचा नायक करून लक्ष्मण ही स्टोरी सांगतो अशी ती निवेदन करणार आहे. ती बेसलाईन तिथंच क्लिअर झाली ती स्टोरीची. बरोबर. आणि मग ते ज्या आठवणींच्या नोंदी होत्या त्या पण तशाच होत्या. आणि मग ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं की एक भाऊ
दुसऱ्या भावासाठी एक नाही, दोन नाही, 4 शाळा बदलतो, त्याच्याकडे हॉस्टेलला जाऊन लक्ष ठेवतो. हे सगळं इतकं आपला भाऊ घडावा, आपल्या बहिणी घडाव्या, म्हणजे जे कुटुंबाचं नेतृत्व करण्याची जी क्षमता होती का, जो गुण होता उद्योगात पण लागतो तो, तर तो त्यांच्या कुटुंबासाठी पण त्यांनी वापरला होता सारंगधर अण्णांनी. आणि मग ते त्यावेळेस अण्णांना जे चित्रपट पाहण्याचं वेड होतं, म्हणजे ते खाऊचे पैसे किंवा बाकी समजा नाश्ता पाण्याला घरून आलेले जे हा. 2-5 रुपये होते ते पण इकडे उपाशी राहायचं, पण तिकडे किशोरला जाऊन द्यायचे पाहिजे. तर ते क्या बात जबरदस्ती आहे, क्या गाणं बात नाही आहे. त्याच्यामध्ये. आणि मग ते तो जो प्रसंग होता, तर ती जी चित्रपटाची आठवण आणि ते सगळं त्या त्या पिरियड मध्ये तो रिलीज झालेला पिक्चर, आणि मग हा. त्या सगळ्या आठवणी अण्णांनी मला सांगितलं होतं. तर मग मला त्यावेळेस कसं आहे की तुमच्यावर चित्रपट हा इतका हावी होऊन जातो, म्हणजे ते मल्टिप्लेक्सचा आणि सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांमधला जो प्रेक्षक आहे, तो जो फरक आहे ना, तो तसा आहे. त्या आठवणी अण्णांकडे आहे, अण्णा प्रेक्षक म्हणून त्या चॅप्टर मध्ये. मल्टिप्लेक्सचा जो आज काही, आता समजा मल्टिप्लेक्सच आहे, सगळे सिंगल स्क्रीन बऱ्यापैकी बंदच पडली. पण मग मल्टिप्लेक्सचा जो काही प्रेक्षक आहे ना, तो फार इंटेलेक्च्युअल असतो. मग तो फार प्रतिक्रिया त्याची कशी असते का, म्हणजे तो चित्रपट कमी पाहतो आणि खातोच ज्यादा, अशी परिस्थिती आहे. नीट बघा. आणि मग त्याची रिॲक्शन काय असते, तो टाळ्या वाजवणार, थोडंसं हसणार, इतकंच फक्त. पण हा सिंगल स्क्रीनचा जो, आपण लहान असताना आपण पण सिंगल स्क्रीनला चित्रपट पाहिलेले सगळ्यांनी, तो जो प्रेक्षक आहे ना, तो स्वतः स्क्रीनवरच स्वतःला पाहत असतो. आणि तो ज्यावेळेस थिएटरमधून बाहेर पडतो ना, आता हा काय बाहेर पडतो माहिती का, मी गाडी कशी काढू मल्टिप्लेक्सचा, मग ते आता बायकोची शॉपिंग करावं लागेल, ती म्हणून तीच झचका मी आणला, पोरगी म्हणून पप्पा ती टेस्टच नव्हती. त्याच्यापुढे हे प्रश्न असतात बाहेर पडताय मल्टिप्लेक्सच्या प्रेक्षकापुढे. आणि सिंगल स्क्रीनच्या प्रेक्षकापुढे काय असतं, तो तो चित्रपट घेऊनच बाहेर पडतो, करेक्ट. ते जगणं घेऊन. मग ते तसं जगणं हारून घेऊन, जातो. हा तसं जगणं घेऊन अण्णा बाहेर पडलेले, आणि मग ते त्या जगण्यात तो येतं. आणि मग हे सगळं, म्हणजे कोणाकडे गाडी आहे, कोणाकडे बंगला आहे, कोणाकडे काय आहे, याच्यापेक्षा माझ्याकडे माझा भाऊ आहे. क्या बात. हो, आणि मग क्या तो बात. भाऊ, खूपच छान काम. हा मग ते भाऊ हे जे सांगणं आहे, ते मेरे पास अण्णा आहे, म्हणजे तो तो जो डायलॉग होता, ते सगळं Perfect बसलं ते. हा. परफेक्ट बसलं ते सगळं. आणि देवधर सरांनी पण ज्यावेळेस प्रकाशनाचं एक बॅक स्क्रीन प्रकाशनाच्या कार्यक्रमातला किस्सा सांगतो, म्हणजे ते प्रेक्षकांना पण कळला पाहिजे. आपले सुनील सुनील देवधर सरांनी तिथं कैलास दौंड सर, आधीची पाहुणे आणि सारंगधर अण्णा बोलत होते. तर अण्णांनी आणि किशोर अण्णांनी ना, आम्ही त्यांची ओळख करून दिली की हे सारंगधर अण्णा. त्यांनी त्यांना नमस्कार करण्याआधी काय म्हणले माहिती का, मेरे पास अण्णा आहे. आणि मिठी मारली, तर ते जे क्या बात आहे. सारंगधर अण्णांच्या चेहऱ्यावर जे समाधान होतं, ती सगळ्यात मोठी पोच पावती माझ्या. अगदी यांच्या बरोबर. मनातली भावना थेट देवधर सरांपर्यंत पोहोचली. हा. ही त्यांची अगदी भावना बरोबर, होती. अगदी बरोबर. अण्णा, आता या पुस्तकात म्हणजे आता हे तर तुम्ही सगळं वाचलंच आहे हो. आणि तुम्हीच तुमचं आयुष्य जगलेलं आहे. पण बिलकुल. विकासने ज्या शैलीत लिहिलं, जशी ही शैली होती आत्ताची, तर आणखी एखादा चांगला प्रसंग आठवतो तुम्हाला पुस्तकातला, की जे प्रेक्षकांशी तुम्हाला शेअर करा वाटेल, खूप छान प्रकारे लिहिला आणि तो आता जास्त भावतो तुम्हाला? नाही, म्हणजे याच्यातले 2 चॅप्टर असे आहेत. आता काय, प्रत्येक जण व्यवसाय करतो, नफा नुकसान असतं, त्याची काहीतरी प्रत्येकाची कथा असते. हे याच्यात मला काही विशेष वाटत नाही. पण मी जे कॉमन आहे बा तुमच्या मध्ये. हा, म्हणजे जे मी अगदी डोळ्यात पाणी आणून जे 2 चॅप्टर लिहिले होते, ओके. आणि नेमके तेच जास्त प्रभावित झाले असं मला स्वतः ते वाचल्यानंतर वाटलं. कोणते? म्हणजे त्याच्यामधला एक तर SSY चा विशाल साधक, बर बर. आणि काय? दुसरा चॅप्टर म्हणजे भारत माता समय मांग रही है. थोडक्यात सांगा ते दोन्ही. हा, तर ते SSY चा विशाल साधक म्हणजे सिद्ध समाधी योग बर. असे वर्ग चालतात पूर्ण भारतभर. ओके. तर त्याचं आपल्या श्रीरामपूरमध्ये मोठं केंद्र आहे, आणि अनेक शिक्षक इथं 10-15 शिक्षक त्याचे तयार झालेले आहेत. साधारणतः 5-10 हजार श्रीरामपूरकरांनी तो कोर्स केलेला आहे. आणि मला त्याचा प्रचंड फायदा झाला. नेमकं ओके. डेअरी सुरू झाली आणि मी तो कोर्स केला. ओके. मग मला माझ्या वक्तृत्वामध्ये प्रभात म्हणा, डेअरी ना, प्रभात डेअरी. हा, प्रभात डेअरी जेव्हा सुरू झाली तेव्हा मग मी नेमका तो कोर्स केला. मग मला त्याचा प्रचंड फायदा झाला. म्हणजे मानसिक स्तरावर असेल, शारीरिक स्तरावर असेल, समाजाबद्दलची जाणीव म्हणा, अध्यात्माचा पाया तयार होणं म्हणा. कदाचित तुम्ही सामाजिक सेवेकडे त्याच त्याच काळखंडात पाया वळाले. आहे, SSYचाच पाया आहे. बर बर. आणि मग ते माझं म्हणजे अगदी मनातलं एकदम तो महत्वाचा कप्पा, तो मी इतक्या समरसतेने लिहिला होता, आणि तितक्याच समरसतेने त्यांनी त्याला शब्दरूप दिलं. तुमच्या भावना त्याच्यात होत्या. हा, म्हणजे इतकं छान वाचन मूल्य त्या SSY चा विशाल साधक आहे त्याच्यामध्ये आलं, ते मला खरोखर विकास अंतरेंसाठी कौतुक वाटतं. आणि दुसरं जे काही मी आता 15 वर्षांपासून संघाचं काम करतो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं, तर याच्यामध्ये एक ओळ मला ती नेहमी प्रकर्षाने आठवते, की कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती. म्हणजे ते सगळ्यांना लागू होतं, तुम्हाला लागू होतं, मला लागू होतं. आपण आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत आपण कार्यरत राहायला हवं.
हम्म. कार्यमग्न व्हायला हवं. आणि मग आपण नेहमी आता अधूनमधून म्हणत असतो मला विश्रांती मिळत नाही, हम्म. तर ती खरी विश्रांती ही मृत्यूच आहे. तर हा. तोपर्यंत आपण आयुष्य जगलं पाहिजे. म्हणजे आता विश्रांती कशी घेणार, हा एक मोठा संदेश मला खरं संघ कामातून मिळाला. हम्म. त्याच्यानंतर मग संघ कार्यकर्त्यांशी, संघ स्वयंसेवकांशी चर्चा करताना माझ्या लक्षात आलं की देव, देश आणि धर्म हे काम आपण पण केलं पाहिजे. त्याची गरज आहे आजच्या काळात करणं. म्हणजे या पूर्ण पूर्ण पृथ्वी तलावर असा एकही देश नाही का ज्याला हिंदू देश म्हणून ओळखलं जातं. हम्म. आपला हिंदू देश असून सुद्धा त्याला ती मान्यता मिळत नाही, ही कुठंतरी खंत आहे मनामध्ये. हम्म. आणि म्हणून मग मी म्हटलं की आपण सुद्धा वडिलांनी जसं शिकवलं तसं देव, देश आणि धर्मासाठी काम केलं पाहिजे. हम्म. याच्यात मला एक महत्वाचं वाक्य आठवतं स्वामी विवेकानंदांचं. ओके. एका त्यांच्या व्याख्यानामध्ये ते म्हटले होते की हे पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक देवदेवता आहेत. हम्म. अनेक देवदेवतांकडून आपल्याला प्रेरणा मिळते, हा. भक्तीचा मार्ग मिळतो, जीवन हम्म. कसं जगायचं हे त्याच्यातून आपण या सगळ्या हम्म. देवदेवतांच्या पुस्तकांमधून शिकतो. हम्म. पण आज गरज आहे ती फक्त एकाच देवाला मानण्याची, आणि ती ओके. देवता म्हणजे भारत माता. Yes, yes. म्हणजे त्यांना काय सांगायचं होतं त्याच्यातून, त्याचा मतितार्थ काय घ्यायचा आपण, हम्म. की देशभक्तीची आज गरज आहे. हम्म. देशावर प्रेम करणाऱ्या नागरिकांची गरज आहे, हम्म. जबाबदार नागरिकांची गरज आहे. हम्म. आणि म्हणून मग तुम्ही सध्या तरी बाकीचे देव बाजूला सारून फक्त हम्म. भारत मातेवरच प्रेम करा. तसं केलं तर आपला देश पुढे जाण्याची शक्यता वाढते, त्याचा वेग वाढेल. हम्म. आणि म्हणून मला ते वाक्य फार भावलं, आणि तेव्हापासून मी मग खरोखर संघकाम करायला मी मनाने प्रवृत्त झालो. मी मग ते चॅप्टर तुम्हाला जास्त भावले हो, ते दोन्ही चॅप्टर मला या जास्त दोन्ही भावले. गोष्टी एकदम प्रभावीपणे मांडल्या. बिलकुल. म्हणजे प्रेक्षकांना हे कळेल की आता पुस्तक वाचताना आपल्याला कुठल्या गोष्टी जास्त चांगल्या प्रकारे वाचायला मिळणार आहेत. अगदी या बरोबर. गोष्टी आपल्याला अगदी बरोबर. सांगता येतील. येस येस. विकास, तू आता चांगला लेखक आहेस म्हणजेच तू आधी चांगला वाचक असतो. म्हणजे प्रत्येक लेखक आधी वाचक असलाच पाहिजे, वाचल्याशिवाय तू लिहू शकणार नाही. बरोबर. आता अनेक चरित्र समाजात किंवा आपल्याकडे येत असतात. चरित्र पुस्तक चांगले येतात म्हणून लोक वाचतात की चांगले येत नाही म्हणून वाचत नाहीत? नक्की याचं काय गणित किंवा काय सांगशील याच्याबद्दल? नाही, अतिशय चांगला प्रश्न विचारला तू. म्हणजे एकंदरीत जो साहित्य व्यवहार आज अडचणीत आहे किंवा मोबाईलला शत्रू मानून जे काही खडे फोडले जातात, हम्म. हे बघा, मोबाईल पासून आपलं आयुष्य वेगळं होऊ शकत. हम्म. पहिली गोष्ट ही आपण स्वीकारलं पाहिजे. हम्म. दुसरी गोष्ट म्हणजे त्याची गरज आणि अतिरेक याच्यात पुसटची सीमारेषा आहे, हम्म. ती आपल्याला पाळता येत नाही. म्हणून आपण मोबाईलच्या जास्त आहारी जातून त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. हम्म. एकूणच पुस्तकाचा शत्रू मोबाईल हे चित्र रंगवलं जातं. हम्म. हे ज्यावेळेस अतिरेक होतो त्या बाबतीत बरोबर आहे. पण दुसरी बाजू अशी आहे की आता सध्या ज्या पद्धतीचं पुस्तक निर्मितीचा व्यवहार सुरू आहे किंवा लेखकांकडून कथा येत आहेत, कादंबरी येत आहेत, चरित्र येत आहेत, तर ती पाहता त्याला तो दर्जा आहे का? चांगल्या पटकथा यायला तयार नाही. सुभाष घाई सारखा माणूस सांगतो की माझ्याकडे 20 वर्ष झाली चांगली पटकथा नाही, त्यामध्ये लक्षात चांगले घे. चित्रपट येत नाही. चांगले चित्रपट येत नाही. म्हणजे हा सगळा विषय येतो लिखाणाशी निगडीत. प्रश्न हम्म. असा आहे की भालचंद्र नेमाडेंच्या एका कोसलावर आपण किती वेळा टाळ्या वाजवणार आहोत? हम्म. का टाळ्या वाजवाव्या लागतात आपल्याला? त्या वाजवल्याच पाहिजे. ती साहित्यकृती म्हणून ग्रेटच आहे. हम्म. परंतु प्रश्न असा, त्याच्यानंतर पुढे काय, याचं उत्तरच कोणी द्यायला तयार नाही. हम्म. तितकं सकस ताकदीचं लेखक करतात का? आणि मग जर ते करणार नसन, एकूणच सर्व एक समाज म्हणून आपण बोलूया, करणार नसन तर पुस्तक वाचायचा 8 तास का धरला पाहिजे? हम्म. प्रेक्षकाला किंवा वाचकाला चॉईस आहे ना. हम्म. त्याने चित्रपट पाहावा की त्यांनी व्हिडिओ पाहावा की युट्यूब पाहावा की रील पाहावा, हम्म. त्याचा टाइम वेस्ट करावा. हम्म. तर चांगलं, जर तुम्ही चांगलं देणार नसेल तर त्यांनी का वाचावं? हम्म. मग चांगलं, अडचण काय आहे की तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ज्या काही चरित्रकथा येत आहेत आता सध्या, हम्म. हा जो काळ आहे, एकतर पहिली गोष्ट म्हणजे ना, ती रील लाईफ आणि रिअल लाईफ, आपण अनेकदा भाषणाला जातो त्यावेळेस बोलत असतो. हम्म. ते काय होतं की जी रील लाईफ आहे त्याच्यातला जो हिरो आहे ना, हम्म. तो बऱ्याचदा आहे ना सुपर हिरो दाखवला जातो करेक्ट. रील लाईफ मधला. हम्म. रिअल लाईफ मध्ये तसं नसतं ना. हम्म. ज्यावेळेस लेखक म्हणून तुम्ही एखादी चरित्रकथा लिहिता त्यावेळेस तुम्हाला तो चरित्रकथेला नायक लागतो ना, हम्म. त्याशिवाय चरित्रकथा होत नाही, हे मान्य. परंतु तो लिहिताना त्याला नायकच ठेवला पाहिजे ना. बरोबर. त्याला जर तुम्ही त्याचा हिरोचा सुपर हिरो केला की मग ती चरित्रकथा वाचली जात. बरोबर. लक्षात घ्या. त्याचं कारण असं आहे की ती गोष्ट जर नाहीच आहे तर तो व्यक्ती तसा नाहीये हे जर समजा समाजाला माहिती आहे, त्याच्या घरच्यांना माहिती आहे, तर मग समाज का वाचणार आहे? आणि त्याचे घरचे पण वाचत नाही होते. हम्म. त्यांना माहिती आहे हा शक्तिमान नाहीये, हा त्यांना सुपर हिरो माहिती आहे हा नाहीये. किराणाच्या पिशव्या घेऊन रोज जात असतो आणि ह्याला आपण हवेत उडताना दाखवलं तर ते खरं वाटत नाही. हे बघा,
सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे रवी, म्हणजे आपल्याला ज्यावेळेस सामान्य माणूस किंवा सामान्य माणसाचं जगणं तुम्हाला शब्दबद्ध करायचं असतं. अण्णांनी काय केलं? अण्णांनी उद्योग केला. दोन्ही अण्णांनी त्यांचा प्रपंच मोठा केला. कुणी असं म्हणन, पण ते करताना त्यांनी असामान्य काम केलेलं आहे. समाजाचा प्रपंच हे करायचं. पुस्तक लिहिण्याचं कारण आहे. हा, हे खरं पुस्तक लिखाणाचं कारण आहे. मग ते जर समजा मी जर त्यांचा सुपर हिरो केला असता, माझ्या सगळ्या लिखाणाचा टोन तुम्ही पहिल्या पुस्तकापासून बघा, मी कुठे सुपर हिरो कोणाचा केलेला नाही. तो हिरोच ठेवलेला आहे. तो म्हणजे किशोर अण्णा, सारंगधर अण्णा, निर्मळ फॅमिली, मल्टी कॅरेक्टर तुम्हाला जसे आहेत तशीच भेटतील. त्यांना कुठली पॉलिश केलेली नाही, त्यांना कुठेही मेकअप केलेला नाही. त्यांची सद्गुण आहे ते त्याच्याशी वाढून दाखवले, असं काही केलेलं नाही. जे तिथं चुकले त्याला चुकच म्हटलेलो आहे. म्हणजे सुनील देवधरांनी पण ते सांगितलं, अण्णांनी पण त्यांच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात ती भूमिका मांडली की बाबा जे चूक आहे त्याला आम्ही चूक म्हटलोय, आणि ते अधिकारवाणींनी त्यांनी पण सांगितलं, मी पण ते लिहिलं कटाक्ष. म्हणजे माझा तो सांगण्याचा उद्देश आहे, हे परमेश्वर नाही येत नाही लोक, ही माणसं जे चुकू फक्त परमेश्वरचे करतात. पण माणसामधले असामान्य माणूस माणसं चुकू शकतो ना, म्हणून त्यांना तुम्ही चुकांसह गुणदोषांसह स्वीकारा. ते गुणदोष पण आपण तसेच मग मानतो. ते सुपर हिरो करताना ते बरोबर झाकवले जातात. म्हणजे मग हे तुझं वास्तववादी लिखाण केलं त्याच्यामुळे ते लोकांना जास्त भावतं. पण मग अशी आपल्या गप्पांमधून कळालं की तुम्ही दोघांना फोन येत आहेत, लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. कसं वाटतंय अण्णा त्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत? कारण आतापर्यंत हे जीवन तुम्हाला माहिती होतं, विकासला माहिती होतं, आता ते सगळ्या जगात आलंय पुस्तकाच्या रूपाने. मग आता त्या लोकांच्या प्रतिक्रिया येतात, तर काय भावना आहे तुमच्या आता नक्की? नाही खरोखर म्हणजे इतके फोन येत आहेत किंवा इतक्या प्रतिक्रिया येत आहेत की मग त्याच्यामुळं खरं मन भरून येतं. म्हणजे त्याच्यामुळं काय झालं नेमकं या पुस्तकामुळं, की जे काही हितचिंतक असतील किंवा आम्हाला ओळखणारे लोक असतील पण आम्ही त्यांना ओळखत नाही, अशा लोकांचे फोन येत आहेत किंवा आम्ही तुमच्या या पुस्तकामध्ये अशा अशा गोष्टी वाचल्या आणि हे आत्ता वाचलं हे ठीक आहे, पण जेव्हापासून आम्ही तुम्हाला ओळखतो आणि तेव्हापासून मग आम्ही पण ठरवलं होतं की उद्योग करायचा. मग त्याच्यातल्या काही लोकांनी सांगितलं की आम्ही जो उद्योग सुरू केला तुमची प्रेरणा घेऊनच सुरू केलेला आहे. मग त्याच्यामुळे मला खरा आनंद तो झाला की आपला हेतू तर तोच आहे की आपल्या भागामध्ये उद्योगधंदे वाढावेत. भारत आपला देश उद्योगधंद्यामध्ये कमी पडतो. म्हणजे जे काही विकसित देश आहेत ते उद्योगधंद्यामध्ये पुढे गेलेत म्हणून त्यांचा जीडीपी म्हणा किंवा त्यांचं अर्थकरण म्हणा ते पुढे गेलेलं आहे. आपल्याकडे जर आपण त्या बाबतीत कमी पडतो आणि म्हणून त्याची कसर कुठंतरी भरून निघावी म्हणून हा खरा पुस्तक प्रपंच आहे. याच्यातून लोकांनी काय घ्यावं, तर आपणही उद्योग करू शकतो. हे पण काही यांच्याकडे कुठलाही अनुभव नव्हता. हे पण शेतकरी कुटुंबातूनच आलेले होते. मग यांना जर एवढं करायला जमलं तर मग आपल्याला काय अडचण येणार आहे. अशी भावना तयार व्हावी, ती उद्योग व्यवसायाबद्दलची भीती जावी, त्याच्यातून धैर्य त्यांना मिळावं, हा खरा हेतू आहे त्याचा. आणि मग प्रतिक्रिया जशा येत आहेत त्याच्यातून माझ्या लक्षात आलं की तो हेतू खरोखर सफल होतोय म्हणून त्याचं फार मोठं समाधान आहे. विकास, तुला काय प्रतिक्रिया आल्या असतील ना, त्याबद्दल काय सांग? नाही, प्रतिक्रिया म्हणजे काय आहे की मला जी काही भूमिका आतापर्यंत अण्णांनी सांगितली किंवा मी सांगितली की आपल्याकडं ज्या पद्धतीचं म्हणजे उद्योगाशी निगडीत जी चरित्र आलेली आहेत ती फार कमी आहेत पहिली गोष्ट. आणि उद्योजकता रुजवण्यासाठी जी काही पुस्तकं उपलब्ध आहेत त्यांना पण प्रचंड मर्यादा आहे. एकूणच आपलं समाजाचं वास्तव काय आहे की एक मुलगा जर IAS झाला, IPS झाला, अख्खं गाव लुटतं त्याच्या सत्कारासाठी. त्याच्या चरित्र, त्याच्या ज्या काही कथा आहेत, संघर्ष कथा, माध्यमांचे कॅमेरे त्याला शोधत जातात. तो डोंगरात असू, तिकडे बकरांमागं असू, केलंच पाहिजे. आपली पोरं जर असामान्य यश मिळवत आहेत तर त्यांचं कौतुक झालं पाहिजे. की माध्यम प्रतिनिधी किंवा माध्यम कर्मी म्हणून तुझी माझी जबाबदारी केलं पाहिजे आपण. पण त्याचं ते करताना होतंय काय माहिती का, आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीचं उद्योगांशी विषयी वातावरण आहे, अण्णांनी आता जे सांगितलं, विकसित देश विकसित का झाले, जपान पुढे का गेला, तर हे सगळं आपल्याला तटस्थपणे अभ्यासताना आपण काही गोष्टी डोळसपणे समजून घेतल्या पाहिजे. ती भूमिका अशी आहे की म्हणजे तुम्ही नोकरी जो मिळवतो, IPS होतो, ती जी एकट्याची नोकरी आहे ना, ती त्याचं एकट्याचं यश येते, तरी पण आपण ती चेअरअप करतो. बरं, ते चेअरअप केलं पाहिजे कारण तो तेव्हा सामान्य कुटुंबातला आहे. पण मग ते करताना तो एक माणूस नोकरी मिळवतो म्हणून त्याचा एवढा सत्कार आहे, एवढा उद आहे. पण इकडे एक उद्योजक समजा त्याची समजा एखादी काय म्हणतात ना, आटा मिल असू द्या, तो 25 लोकांना रोजगार देतोय, तर त्याला ते गाव, तो जिथं राहतो, तो परिसर एक गुलाबाचं फुल कधी देणार नाही. म्हणजे आपल्या देशामध्ये उद्योजक हा नफेखोर आणि चोर आहे ही आपल्या सगळ्यांची भावना आहे. एक समजा एखादा उद्योजक विजय माल्या एक चोर आहे किंवा तो चुकीचं वागला, मग सगळेच चोर. आणि मग त्यांना ज्या पद्धतीचं आपलं वातावरण आहे, मग ते सगळं वातावरण आपण त्यांना ती लेबल लावून टाकतो. आणि मग ह्या लोकांना जे श्वासावं लागतं त्याची दुसरी बाजू फार भयानक आहे ना.
यांना कुणीच सोडायला तयार नसतं. म्हणजे साधा तलाठी 7-12 जर समजा काही नवीन घ्यायचं असेल तर तो अच्छा निर्मळ आहे का जरा थांबा थोडं थांबा. मग ते काहीतरी अपेक्षा करणार. अपेक्षा असतात. हे सगळं चुकीचं आहे, लक्षात घ्या. ते एकीकडं आता मोदी आल्यानंतर जो काही बदल झाला हे बघा, पक्ष म्हणून किंवा त्या संघ म्हणून भाजप म्हणून त्या भूमिका वेगळ्या आहे. पण जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलं पाहिजे. 2014ला मोदींनी ज्यावेळेस पंतप्रधान पदाची शपथ घेतली अण्णा, त्यावेळेस स्टार्टअप फक्त 500 होते भारतामध्ये. आज स्टार्टअपची संख्या 2026 16 जानेवारी स्टार्टअप डे ते भाजप सरकार सादर करतं. बरं. 16 जानेवारीला आत्ताच्या 2026ला जी लेटेस्ट आकडेवारी आली केंद्र सरकारची त्याच्यामध्ये 1,97,000 स्टार्टअप इंडियात सुरू आहेत व्यवस्थित. बंद पडले नाही असं नाही, बंद पडलं. 2025 साली 3,000 स्टार्टअप बंद पडले. बरं. पण तीच आकडेवारी आता 700 वर आली यावर्षी 2025ला. हे फ्लक्च्युएशन सुरू आहे. प्रश्न असा आहे की आता त्याला जबाबदार तुम्ही सरकारला जितकं धरणार आहे ना तितकं तुम्हाला समाजाला पण धरावं बिलकुल लागेल. बिलकुल. हे 700 स्टार्टअप बंद पडले ना रवी, ते 700 स्वप्नांचा चुरडा आहे मी म्हणतो. ज्या लोकांनी उद्योजक व्हायचं स्वप्न पाहिलं आणि ते यशस्वी झाले नाही, त्यांची चुका होतील, त्यांच्याकडून चुका झालेल्या असतील, पण त्या चुकांमध्ये तुम्हाला आनंद आहे ना समाज म्हणून, तुम्हाला त्याचं दुःख वाटतं का? एक IPS निलंबित झाला तर तुम्हाला जेवढं दुःख आहे तेवढा एक उद्योग बंद पडला त्याचं दुःख नाही तुम्हाला. हे जे वास्तव आहे उद्योगाच्या बाबतीत हे प्रकर्षाने आपल्याला मांडावं लागेल. आणि ती मांडण्याची भूमिका समजा आपण काय म्हणतो, शेतकऱ्याची पोरं प्रशासनात गेली पाहिजे का, तर त्यांना शेतकऱ्याचे सामान्य माणसाचे प्रश्न समजतील, ते प्रशासनाच्या सामान्य माणसाच्या हिताचा कारभार करतील. अरे पण मग ज्यावेळेस शेतकऱ्याची मुलं उद्योगात येतात त्यांना पण तुम्ही त्यांचं स्वागत करा ना. ते स्वागत करणं शब्दरूपाने जे काय आहे ते पाथफाइंडर्स. मग आता याच्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया कशा आल्या आणि काय होतं याला? प्रतिक्रिया त्या अँगलनी येत आहेत की शेतकऱ्याची मुलं हे करू शकतात, आपल्या मातीतली माणसं करू शकतात. नाही, मला 2 पालकांचे फोन असे आले का आम्हाला असं वाटलं की बा आमचा मुलगा एक शिक्षक आहेत इथले बोरावकी नगरचे, खूप चांगले मित्र आहेत माझे, तर त्यांचा मुलगा केमिकल इंजिनियर झाला आणि मग त्यांच्या डोक्यात होतं का खूप चांगल्या मार्काने केमिकल इंजिनियर झाला तो आणि मग त्याला पॅकेजची चांगल्या नोकरी पण मिळाली आणि त्यांनी ती वर्षभर नोकरी केली, तो घरी आला आणि तो मला राजीनामा द्यायचा. मग ही नवरा बायको एकदम स्तब्ध झाली. आता काय ह्याचं पुढे करिअर कसं होणार? मग तो मला स्वतःला फॅक्टरी टाकायची. तर मग ते 2 दिवस जेवली नाही डायरेक्टली. ते दडपण येतं ना, आपण उद्योग आणि आपला काय संबंध आहे? आपण नोकरी करण्यासाठी शिकवलं याला. मध्यमवर्गीय लोक ते कारखाने आणि ते लेबर आणि हे कसं सांभाळणार आणि याला भांडवल त्या परवानग्या आणि हे सगळं कसं जमणार? पण नाही, मग त्यांनी हे चरित्र वाचल्यानंतर ते म्हणे हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना ते मला काय शेतकऱ्याच्या मुलं जरी 6 महिने आमच्या घरात ते द्वंद्व चालू आहे, शीतयुद्ध चालू आहे, कारखाना का करिअर. आता आम्ही नवरा बायकून ठरवले हे सगळं पाहिल्यानंतर, ते कार्यक्रमाला पण होते. ते त्यांनी कार्यक्रम पाहिल्यानंतर त्यांच्या डोक्यात ती सगळी चक्र चालू झाली का हे वाचून आता आपल्याला काहीतरी मार्ग सापडत. मग आम्हाला असं कळलं का आम्ही चुकीच्या ट्रॅकवर होतो ना, आमचा मुलगा बरोबर ट्रॅकवर होता. आणि आता ज्यावेळेस अण्णांकडून आम्ही ज्यावेळेस हे सगळं समजून घेतलं या चरित्राच्या माध्यमातून, आम्ही त्याला पहिलं सांगितलं का ही आमची पहिली FD मोडली, 20 हे तुला भांडवल, आता तू लढाई सुरू कर. आपल्याला काय पाहिजे? तुमच्या लिखाणाचं, दोघांच्या तुमच्या संघर्षाचं आणि यांच्या लिखाणाचं फलित मिळालं असं म्हणतात होता ना की हे सगळं घडावं. अण्णा काय म्हणायचे, आपल्याला ते मोठे पण नको, लोकांनी आपल्याला मोठं नाही म्हणलं पाहिजे, पण आपल्या काहीतरी पॉझिटिव्ह घडलं पाहिजे. ग्रामीण भागातली पोर उद्योजक होऊन घडली पाहिजे. आज समाज म्हणून, सरकार म्हणून किंवा शिक्षण संस्था म्हणून एकूणच टोटल जी काही आपली व्यवस्था आहे या सगळ्यांना मर्यादा आहेत ना. आपले उद्योजक घडवणारे बाकी सगळं घडवणारे विद्यापीठ आहे तुमच्याकडे. संत साहित्याचं विद्यापीठ आहे, योगाचं विद्यापीठ आहे, आरोग्याचं विद्यापीठ आहे, पण तुम्हाला उद्योजक घडवायसाठी कोणतं विद्यापीठ आहे तुमच्याकडे? नाही. MBA ला मर्यादा आहे ना. एकूणच आपले जे काही आपण MBA नावाच्या व्याख्येखाली आपण जे म्हणतो आम्ही उद्योजक घडवतो, उद्योजक घडवणारं शिक्षण आम्ही देतो, त्याचा दर्जा आहे, तो प्रॅक्टिकली मान्य करावा लागेल आपल्याला. बरोबर, तो संघर्षातूनच निर्माण झाला पाहिजे उद्योजक. त्याच्यासाठी अशी जी माणसं आहेत किंवा अशी जी मराठी माणसं आहेत की ज्यांनी उद्योगात मोठे विद्यापीठ म्हणा लागतं, विद्यापीठ आहेत ना, यांना वाचून ते तयार होते. उलट तिथलं त्या काय म्हणतात ना लेक्चर हॉलमध्ये तुम्ही शिकवा, ते कन्सेप्ट क्लिअर करा, परंतु ते 20% कारण 80% यांच्याकडे मुलं ठेवा, इथं आणा त्यांना तयार होतील. शिक्षणाला उद्योगाशी जोडायचं काम केलं जे जपाननी केलं, चीननी केलं, अमेरिकेने केलं, युरोपाने, प्रत्येक राष्ट्राने केलं. त्यांचे गोडवे तुम्ही गाता ना, तर त्यांनी शिक्षणाला उद्योगाशी जोडले. तर मग तो प्रयत्न आपल्याला करावा लागेल. प्रयत्न करण्यासाठी ही अशी सहृदय माणसं आहेत ना, यांना वाटतं आमच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी यावं, कॉलेजच्या प्राचार्यांनी यावं,
आमचं काम बघावं, आमच्या कामापासून ऊर्जा घ्यावी, दिव्याने दिवा पेटला पाहिजे, बरोबर आहे. तरच तो समाजातला काहीतरी अंधार कमी होईल ना. खरंय. खरंय आता हे याला जोडूनच मी हा सांगतो की माझे जे गुरु आहेत, हम्म. गुरुजी ऋषी प्रभाकर, जे ओके. सिद्ध समाधी योगाचे प्रणेते आहेत, हम्म. तर ते 2005 मध्ये प्रभात देवीला त्यांनी भेट दिली होती. हम्म. आणि मग तिथं समोर जेव्हा त्यांनी संवाद साधला, तर तेव्हा त्यांनी त्याच्यात असं म्हटलं की तुमच्यासारख्या प्रत्येक उद्योगाने, प्रत्येक कारखान्याने, प्रत्येक व्यापाऱ्याने विद्यापीठाचं पण काम केलं पाहिजे. क्या बात. जसं विकासरावांनी सांगितलं की वेगळं विद्यापीठ नाहीये, हम्म. तर ती संकल्पना त्यांनी तिथं विस्तृतपणे मांडली हम्म. की तुमच्या सगळ्या साखर तुमच्या कारखानदारांनी तुमच्यासारख्या जे विद्यार्थ्यांना ट्रेनिंग लागतं, प्रशिक्षण लागतं, कौशल्याची गरज पडते, हम्म. ते तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू असताना तुम्ही ते करायला हवं. हम्म. आणि मग तेव्हापासून मग आम्ही स्वतःहून कळवायला लागलो महाविद्यालयांना, शाळांना, की तुम्ही आमच्याकडे भेटी देऊ शकता. वा वा. very कारण साधारणतः अनुभव काय असतो या सगळ्या लोकांना किंवा विद्यार्थ्यांना, की कारखानदार म्हणतात की आम्हाला काय याच्यासाठी वेळ नाहीये, हा. आणि मग त्यामुळं आणि तुम्ही कोण काय करत नाही आमच्याकडे ना येऊ हे. नका म्हणून. तुम्ही करता फक्त, बाकी हा कोण हा सगळे नाही म्हणजे जे करत काही नाही. प्रशिक्षण देण्याचं काम आहे, इंटर्नशिप असते, हम्म. तर मग ते तेव्हापासून आम्ही प्रकर्षाने करायला लागलो. आणि एक म्हणजे हजारो विद्यार्थ्यांना ती मदत आम्ही आतापर्यंत करू शकलो. वा वा. त्याचं फार क्या मोठं बात. समाधान आहे. खूप आता छान. आता ह्याची एक ओळीची बातमी नाही माध्यमात कधी, हा. ही नवीन माहिती आहे आपल्या सगळ्यांसाठी. त्यांनी पण आजपर्यंत कधी बोलून नाही दाखवलं, आणि म्हणजे ती- करत गेले पण सांगितलं नाही. ती जबाबदारी तिने पार पाडली ना करेक्ट उद्योजक म्हणून. करेक्ट करेक्ट. ते खरं व्हायला पाहिजे. शिक्षण संस्थांनी पण अण्णा म्हणतात तो धागा पुढे न्यायला पाहिजे. बरोबर आहे. आता विकास जसं मगाशी म्हणलं की हे दिव्याने दिवा पेटवण्याचा सारखंच आहे, प्रकाश वाढवायचा. तर आता हा दिवा पेटवायचा जे आपल्या तुम्हाला पण आणि तुम्हाला पण, तर तुम्ही तरुणांना काय संदेश द्याल या सगळ्या तुमच्या आतापर्यंतच्या आयुष्यातल्या अनुभवावरून? तुम्ही काय सांगाल तरुणांना? जो काही तरुण आहे त्याचं एकदा शिक्षण संपलं की त्यांनी उद्योगाचा सुद्धा गंभीरपणे विचार करावा. म्हणजे तो नोकरी करू शकतो, नोकरी काही वाईट नाहीये, नोकरी करू शकतो तो, व्यापार करू शकतो, उद्योग करू शकतो, नवीन पद्धतीचे आधुनिक पद्धतीने जे तंत्रज्ञान आले त्याच्यामध्ये तिने शेती करू शकतो. हे असे अनेक पर्याय त्याच्या समोर असतात. पण त्याने उद्योग करण्यासाठी जे काही धैर्य लागतं, तर ते काय त्यांनी कमी पडू देऊ नये. प्रेरणा देणारे आपल्या देशामध्ये, जगामध्ये भरपूर लोक आहेत, ज्यांची प्रेरणा घेऊन आपण उद्योगाकडे वळू शकतो. तर म्हणून त्यांनी इतर चॉईसेसमध्ये उद्योग, व्यवसाय याचा सुद्धा प्रकर्षाने त्यांनी विचार करावा. त्या पद्धतीने त्यांनी मार्केटचा सर्व्हे करावा, प्रोडक्ट आयडेंटिफिकेशन करावं आणि एक उद्योगाची वाट धरावी. मला कल्पना आहे की अनेक अडचणी येतात, म्हणजे अगदी अशक्यप्राय अशा काही गोष्टी समोर येतात, पण तरी सुद्धा आता आम्हालाही तसं अडचण आल्या, पण मग आम्ही जसं चालतच राहिलो, मार्ग काढतच राहिलो, मार्गक्रमण करतच राहिलो, तसं त्यांनी सुद्धा न थांबता, न घाबरता, वाईट दिवस जरी आले तरी त्याच्यानंतर चांगले दिवस येणारच आहेत. येणारच. म्हणजे जो जो धैर्य आहे, तो आत्मविश्वास आहे, जे काही पॅशन असतं आपलं स्वतःच, तर ते त्यांनी कमी पडू देऊ नये. आणि त्याच्यासाठी प्रेरणा द्यायला अनेक घटक आहेत आपल्या समाजामध्ये. उद्योगाचा पण त्यांनी गंभीरपणे विचार करावा. नक्कीच आपल्या प्रेक्षकांमधील तरुण असतील जे या वाटेवर आहेत, ते नक्कीच यातून प्रेरणा घेतील. विकास, तू आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील? तू लेखक आहेस आणि तू समाजातल्या अनेक घटकांना बघत असतो, तर तू प्रेक्षकांना आमच्या काय सांगू शकशील? नाही, त्याच्या आधी एक प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं वाटतं मला, ओके. आणि ते पण उत्तर देतो मी. तर काही नावं आहेत की ह्या सगळ्या पुस्तकाच्या निर्मितीसाठी ज्यांनी मदत केली त्यांचा तर उल्लेख आला, परंतु जी माझी लिखाणाची प्रेरणा असलेली माणसं आहेत की ज्यांच्यामुळे मी घडलो, त्यांचा नाम उल्लेख खरं तर या इंटरव्ह्यू मध्ये आला पाहिजे. येस येस. असं एक मला त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी वाटतं. 100%. म्हणजे पहिलं नाव त्याच्यातलं म्हणजे की मला मराठी ज्यांनी शिकवली, माझे कैलासवासी आदर्श शिक्षक रयत मधले अशोक वानखेडे सर. त्याच्यानंतर दुसरे ज्यावेळेस कॉलेजला असताना कसं बोलावं याचं विद्यापीठ असलेले शंकरराव दिघे सर, प्राध्यापक शंकरराव दिघे सर, ते सुद्धा नाही आहेत आता. आणि तिसरं जे नाव आहे की मी अर्थशास्त्रामध्ये ज्या पद्धतीने काम करतोय विद्यार्थी म्हणून, संशोधक म्हणून किंवा पत्रकार म्हणून, तर ते राजेंद्र रसाळ सर म्हणून आहेत नाशिकचे. तर ह्या 3 व्यक्तींमुळे ऍक्च्युली मी घडलो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे काही चांगलं टिपण्याची वृत्ती आहे, पत्रकारितेत असन, लिखाणात असन, संशोधनात असन, तर ती सगळी वृत्ती माझी आई अंजली आणि माझे वडील गोदाजी रामनाथ तांत्रे या दोघांमुळे आलेली आहे. खरं तर ते गॉड गिफ्ट आपल्याला सद्गुण मिळत असतात, त्यांच्या विचार आणि संस्कारांमुळे आपण घडत असतो.
तर त्यांनी तसं घडवलं, त्यांनी ते सद्गुण ते दोघं ती खान होती म्हणून आपल्याला त्याच्यातलं 10% 20% तरी पाईक होता आलं असं मला वाटतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की माझा भाऊ असन वीरेश, माझी बहीण अर्चना, तर यांचं खूप चांगलं पाठबळ असतं. लहान भाऊ काहीतरी धडपड करतोय तर त्याला आपण शब्दांनी कुणी असं घरात बोलत नसतं. बरोबर. आयुष्यात खूप कटू प्रसंग असतात, खूप चढ-उतार असतात. हे सगळं चालवताना खूप सगळा तो लोड एकत्र घेऊन आपल्याला करावं लागतं. पण ते देताना आपला भाऊ काहीतरी करतोय, मुलगा काहीतरी करतोय, नवरा काहीतरी करतो. मोनिका माझी पत्नी, माझ्या दोन्ही मुली तेच मी आवडल्या म्हटलं मुली. वहिनीचं नाव का घेत नाही याला घरी मुलाखत दाखवायची नाही असं. नाही म्हणजे असं पण तू म्हणू शकतो की त्या नावासाठी हसला केला. ती धास्ती आपण सुरुवातीलाच बघितलं मला बिलकुल, बिलकुल. ती धास्ती त्या आहे. त्या गमती जमती आहेत. पण ही सगळी लोक खूप समंजस होती. त्यांचा समंजसपणा त्यांनी मला समजून घेतलं. म्हणून मला हे सगळं एक असामान्य काम लिखाणातलं करता आलं. सगळ्यात महत्वाची. आणि दुसरी महत्वाची एक गोष्ट म्हणजे काय की ते मी पहिल्यांदाच ऑन स्क्रीन उलगडतोय, ती म्हणजे काय काय ही लिखाण उल्लेख फार वेळा होतोय अण्णा. पण हे कोणालाच माहित नाही अजून, ते रवीला माहिती आहे आणि माझी जवळची जी माणसं आहेत त्यांना माहिती आहे. म्हणजे माझी बातमी असू, माझं आर्टिकल असू, माझं पुस्तक असू, याच्यातली एक ओळी मी लिहित नाही. अच्छा, अच्छा. हे म्हणजे थोडं हॉरेबल आहे. हां. मी लिहितच नाही. ते एक पत्रकारितेत आल्यानंतर एक वेगळं स्किल डेव्हलप झालं. ऍक्च्युली 2004 मी पत्रकारितेत आलो. 2006 पर्यंत ती पत्रकारिता जगल्यानंतर कसं तुम्ही एक काम सतत केलं की तुम्ही त्याच्यातले एकदम एक्सपर्ट व्हायला लागतात. आणि मग तो कार्यक्रम झाला की तो कार्यक्रम त्या नोंदी नंतर डोक्यात यायला लागल्या. नंतर डायरीची गरज पडायला नाही लागली. फक्त कार्यक्रम जाऊन ऐकायचा. आणि मग इकडे आल्यानंतर आहे ना कागदाचीच गरज पडायला नाही लागली. डायरेक्ट ऑपरेटरला डिक्टेशन द्यायचं. डायरेक्ट ओरली बातमी सांगायची गप्पा मारतो. अच्छा. हे हिडिंग ही लीड आणि ते पण अवघ्या काही मिनिटात. म्हणजे मग ही ओळ चुकली, तो लीड चुकला असं काही नाही. तो आपण ज्या स्पीडने काम बोलतो त्या स्पीडने तो ऑपरेट करत असतो. अरे बापरे! आणि मग ते तसं ती कला आत्मसात झाली. आणि मग झेंडूच्या फुलातल्या पहिल्या 3 कथा रवी फक्त मी लिहिलेल्या आहेत फिजिकली. अच्छा, अच्छा. आणि अण्णा प्रॅक्टिकली सांगतो म्हणजे ती 3 महिने 3 कथांना लागली ऑपरेट व्हायला आणि पुढच्या 5 दिवसातले आम्ही जवळजवळ 5 कथा संपून टाकल्या. पर डे एक पहा, कथा. पहा. विशेष आहे. दररोज डिक्टेशन. विशेष आहे. म्हणजे बसलं नॉनस्टॉप. त्याच्यात काही रिपिटेशनच नाही. म्हणजे मी थोडं करेक्शन करतो हां. की विकास हा लेखक नाही तर बोलका लेखक असं म्हणायला काय हरकत नाही. आणि झेंडूची फुलं असं मी अण्णा असं कथा आणणार दिव्यांची असं आता 5व्या पुस्तकापर्यंत हां. एक ही ओळ फिजिकली मी लिहिली वाव. नाही. क्या बात. मी फक्त ते स्क्रिप्टवर काम करतो. स्क्रिप्टवर काम झालं की ते स्क्रिप्ट डोक्यात असतं. ते फक्त ऑपरेटरला सांगणे. म्हणून तू छान बोलू पण शकतो. हो. ते तसं मत नाही कारण ते सगळं डोक्यात आहे. असं आता बोलता बोलता आमच्या प्रेक्षकांना काय समजावं? शेवटचं जे- तरुण प्रेक्षकांना तरुण प्रेक्षकांना मला इतकंच सांगायचंय की ह्या पुस्तकाच्या निमित्ताने की ह्या पुस्तकाच्या नावात त्याचा जो अर्थ लपलेला आहे की चालणाऱ्यालाच वाट सापडते. हा विचार मी स्वतः पत्रकारितेत अनेक वर्ष जगत आलो, लेखक म्हणून जगत आलो आणि आयुष्यात पण येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी माणूस म्हणून जगत आलो. मला एवढंच सांगायचं की आपल्या अवतीभोवती जे वातावरण आहे किंवा माध्यम जे दाखवतात, जे घडतंय ठीक आहे. अडचणी प्रचंड आहेत. संघर्षाची वाट चालल्याशिवाय आपल्याला यश नाहीये. हे सगळं वास्तव मान्य आहे. परंतु आपल्याला ते चालण्यासाठी कुठेतरी प्रयत्न तर करावा लागेल ना. तुम्ही जर समजा ते सीएसटी सोडलं नाही तर पुढचा प्रवास कधी व्हायचा मुंबई पाहायचा. असा आयुष्याचा जो प्रवास आहे तो करण्यासाठी सुरुवात करा. स्वप्न पाहणं चुकीचं नाही. पण ती स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जी काही धडपड आहे, जे प्रयत्न आहेत, त्या प्रयत्नांची प्रेरणा तुम्हाला पाथ फाइंडर्स मध्ये आहे. ती घ्या. उद्योजक नसून व्हायचं नका होऊ. गायक व्हायचं असेल तरी पण ती प्रेरणा तुम्हाला या पुस्तकात मिळणार आहे. ती तुम्ही जरूर घ्या आणि तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जरूर धडपड करा. ती धडपड करून जर तुम्हाला यश नाही आलं तर ठीक आहे, ते अपयश पण स्वीकारा. परंतु जर तुम्ही धडपडच केली नाही तर आयुष्याच्या संध्याकाळी तर सूर्य मावळतीला चाललेला असेल आणि मग मनात कुठेतरी विचारीन की जगायचं राहून गेलं, ती खंत वाटू नये म्हणून लढा आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करा. तर तुमच्या दोघांचे खूप खूप धन्यवाद. खूप छान असं खुराक आमच्या आज प्रेक्षकांना नाही मिळालं, आता बुद्धीचा खुराक. आता ऐका ना, आता ही काय म्हणजे ते तुमच्या कार्यक्रमाचं होस्ट म्हणून आहे ना, तुम्ही त्या कार्यक्रमाशी प्रार्थना करू राहिली. असे काय? तुम्ही सुरुवातीला काय सांगितलं आम्हाला हा. की मित्र आहे. नाही, नाही, आभार माझ्यासाठी नाही, आमच्या प्रेक्षकांसाठी. नाही, नाही, आता तुम्ही त्यांचे मित्र पुस्तक वाचल्यावर होणार हो. जास्त. ते काय ते फॉर्मॅलिटी नकोय. ओके ओके ठीक आहे. हा जो काही संवाद आहे तो ह्या हृदयाशी त्या हृदयी झालेला आहे. Yes, आम्ही yes, दोघं yes. खरे बोललेलो आहे. नाही नाही, बिलकुल खरं खरं आणि खरं. आम्हाला दोघांना पण बरं बोलायला आवडत नाही. बिलकुल बिलकुल. खरं बोललं. येस येस. मित्रांनो, आज आपल्याला खूपच छान बुद्धीचा खुराक मिळाला आहे. विकास अंत्रे असतील किंवा किशोरांना निर्मळ असतील यांनी अगदी खरं बोलून
त्यांच्या जीवनातील ज्या वास्तववादी गोष्टी त्या तर सांगितल्याच, पुस्तक मेहनतीचा प्रवास सांगितला. आणि याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे संघर्ष तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच, पण त्या संघर्षाला जर योग्य दिशा द्यायची असेल तर आपल्याला काहीतरी वाचावं लागतं, कुणाच तरी प्रेरणा घ्यायची असते. ही प्रेरणा घेण्यासाठी पाथ फाइंडर आपल्यासाठी आहे. त्या पाथ फाइंडरवरून प्रत्येकाला पाथ मिळू शकतो, तो पाथ फाइंड होऊ शकतो. तर तुम्ही सुद्धा हे पुस्तक नक्की वाचा अशी मी तुम्हाला शिफारस करतो. हे पुस्तक संस्कृती प्रकाशनाने प्रकाशित केलं असून त्याची ₹400 किंमत आहे. हे पुस्तक कारण 8 एक दिवसांमध्येच Amazonवर उपलब्ध होईल ऑनलाईन पद्धतीने. तोपर्यंत तुम्ही पुण्याच्या संस्कृती प्रकाशनाकडून ते विकत घेऊ शकता. याशिवाय या मुलाखतीबद्दल किंवा पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला जर काही प्रतिक्रिया द्याव्याशा वाटल्या तर विकास आंत्रे जे लेखक आहेत पुस्तकाचे त्यांचा व किशोर अण्णा निर्मळ जे उद्योजक आहेत आणि याचे नायक आहेत चरित्र पुस्तकाचे, तर दोघांचे नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. संस्कृती प्रकाशनचा पत्ता डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. नक्की तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा, त्यांना प्रतिक्रिया द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट करायला विसरू नका. याशिवाय आमच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला आणखी कुठल्या विषयावर गप्पा ऐकायला आवडतील ते पण सांगा, म्हणजे तुम्हाला नक्कीच येणाऱ्या काळात आम्हाला तसे पॉडकास्ट आयोजित करता येतील. धन्यवाद.